त्या मनमोहनाची कृपाच मी समजतो. त्या कृष्णाची बोलता बोलता बरीच नावं माझ्या तोंडून येतील. तो माधव आहे, तो मनमोहन आहे, तो सुदर्शनधारी आहे, तो द्वारकाधीश आहे. किती नावं घ्यावीत? आता कृष्णाबद्दल मी हे पुस्तक का लिहिलं? मुळात हा पहिला प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो. मला वाटतं काही दिवसांपूर्वी मी 10-12 मिनिटं आपल्या या ग्रुपशी बोललो होतो आणि तेव्हा मी एक संदर्भ दिला होता की राम आणि कृष्ण ही आमची राष्ट्रीय दैवत. दोघांबद्दल आम्हाला समसमान आदर आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे. दोघांचे ऐतिहासिक कालखंडही भिन्न भिन्न होते आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती सुद्धा बहुधा भिन्न भिन्न असावी. मी कोणी इतिहासकार नाहीये, त्यामुळे ऐतिहासिक दावे मी करणार नाही. मी एक कृष्ण भक्त आहे आणि त्या अर्थानं मी बोलत आलोय आणि लिहित आलोय. पुण्यामध्येच आमच्या माहेश्वरी समाजाच्या 2 समूहांसमोर विद्यार्थ्यांच्या मुलं आणि मुली मी कृष्णाबद्दल बोलत होतो. प्रश्नोत्तरे होत होती. मी संध्या त्यांना विनंती केली, सुचवलं की माझ्या आजच्या मांडणीनंतर सुद्धा आपण काही प्रश्नोत्तरे करूयात. तुमच्या डोक्यामध्ये काही कृष्णाबद्दलच्या शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला विचारा आणि मी यथाशक्ती त्यांची उत्तरं देईन. तर झालं असं की कॉलेजमधल्या एका मुलीनं मला प्रश्न विचारला. मला म्हणाले, काका मला तुम्हाला एक असा थोडासा सेन्सिटिव्ह प्रश्न विचारायचा आहे. मी म्हटलं अगदी विचार, बिनधास्त विचार. कारण कृष्णाचे व्यक्तिमत्व सुद्धा त्या अर्थानं, त्याची कामाची पद्धत, सगळा त्याचा अप्रोच हा एका अर्थानं बिनधास्तच होता. आता तिने मला विचारलं की राजधर्म म्हणून एका दुर्ब्याने जी शंका उपस्थित केली की सीतेबद्दलची, एक राजधर्म पाळायचा म्हणून रामानं लक्ष्मणासोबत सीतेला वनात पाठवून दिलं आणि मग नंतर अर्थात पुढची सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता ही मुलगी मला विचारते की काका, त्या रामाच्या जागी कृष्ण असता तर कृष्णाने काय केलं असतं? मी हसलो. प्रश्न अवघड होता पण उत्तर देणं आवश्यक होतं. मी म्हटलं, बेटा 2 शक्यता संभवतात. पहिली शक्यता तो कृष्णच होता. नटखट कृष्ण, चतुर कृष्ण, हुशार कृष्ण. त्या कृष्णानं त्या धोब्याला बोलवलं असतं आणि त्याला सांगितलं असतं की बाबा रे, तू हे नसते उद्योग काय करतोय? तू तुझ्या पत्नीला सांभाळ, मी माझ्या पत्नीला सांभाळतो. त्याने शक्य झाल्यास सामधाम दंडभेदही वापरले असते. त्या धोब्याला पटवलं असतं की तुझा प्रश्न हा किती चुकीचा आहे, अनावश्यक आहे. पहिली शक्यता. दुसरी शक्यता जी जास्त मला भावते, कारण ती तत्वज्ञानात्मक आहे, सैद्धांतिक आहे. ती विशिष्ट अशा उत्तम चांगल्या विचारांवर आधारित आहे. मी म्हटलं त्या कन्येला की बेटा, कृष्ण राजधर्म हा एका बाजूला, पण कृष्णानं सांगितलं असतं की पतिधर्मही आहे. म्हणजे आपण जसं पतिव्रता म्हणतो एखाद्या स्त्रीला, कृष्ण म्हणाला असता की मी सुद्धा पत्नीव्रती आहे आणि त्यामुळं मी सीतेसोबत वनात जायला तयार आहे. जशी मला शिक्षा झाली आणि त्यावेळेला माझ्या शिक्षा म्हणा, आज्ञा म्हणा, मी 14 वर्ष वनवासाला गेलो तेव्हा सीता माझ्यासोबत होती. आता मी त्याच्यासोबत जातो. कारण भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे अयोध्येचा राजपाट, अयोध्येचं सगळं राजकारण आणि सगळी व्यवस्था बघायला समर्थ आहेत. म्हणजे बघा की त्या त्या अवतार कार्यानुसार एखाद्या परिस्थितीचं विश्लेषण बदलू शकतं. पण कृष्णाचा महिमा असा आहे की कृष्णानं दरवेळी त्या त्या परिस्थितीचं आकलन, विश्लेषण हे समाजोपयोगी करताना आपले म्हणून नियम बनवले, आपला म्हणून एक अन्वयार्थ काढला, एक विश्लेषण केलं आणि त्यातून उपयोगी असे नियम तयार केले. म्हणजे पुन्हा सैद्धांतिक करताना जसं आपण मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो, राम हा आपलं पौरुष दाखवताना सुद्धा एका मर्यादेमध्ये राहिला. परंतु कृष्णाच्या वेळची जी महाभारतकालीन परिस्थिती होती ती इतकी किचकट होती. म्हणजे तिचे वेगवेगळे संदर्भ आपण जर तपासू गेलो तर आपण एका निष्कर्षाला पोहोचतो की रामाच्या तुलनेमध्ये कृष्णाचे जे काही अवतार कार्य होतं, जी काही भूमिका होती, ती प्रचंड अवघड होती, क्लिष्ट होती. आणि म्हणून कृष्णानं बऱ्याच नियमांचे वेगवेगळे अर्थ लावले आणि प्रत्येक असा अर्थ लावताना त्याचा जो कटाक्ष होता तो लोककल्याणाचा होता.
आता इथे एक आपण उदाहरण घेऊयात. म्हणजे मी 2 शब्दांचा इथे वापर करतो. आसक्ती आणि विरक्ती. थोडंसं हे तत्वज्ञानात्मक बोलणं तुम्हाला वाटेल, पण मी सोपं करतो. एक प्रश्न असा येतो ना आपल्या डोक्यामध्ये, मानवी पातळीवर, की आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कृष्ण हा नेहमी यशस्वी का होत गेला? आता कोणी म्हणेल, "जाकुडियाजी असं काय तुम्ही बोलता? कृष्ण हा भगवान होता, देव होता, विष्णूचा अवतार होता. हे सगळं दैवी कार्य होतं आणि त्यामुळं त्याला काहीही अशक्य नव्हतं." हे मान्य. परंतु पुढच्या पिढीला आता माझं जे पुस्तक कृष्णनीती आहे किंवा कृष्णाबद्दलची जी चर्चा आहे, ती जर पुढच्या पिढीला आवडायची असेल, अनुसरण तिचं व्हायचं असेल, तर आम्हाला 21व्या काळाला अनुसरून अशी एक मांडणी करावी लागेल, की कृष्णानं आपली मांडणी, आपले नियम हे विज्ञान आणि विवेकाला धरूनही कसे बनवले होते, मांडले होते. त्याच्या त्या सगळ्या मांडणीमध्ये आम्हाला एक एक प्रकारची वैज्ञानिक अशी पार्श्वभूमी दिसते आणि त्यात असा एक मानवीय प्रकारचा विवेकही दिसतो. आता आपण उदाहरण घेऊयात. अ, आपल्याला माहिती आहे की त्याने कंसाचा वध केला, त्याचा मामा. पण यातली आणखीन एक जी कथा आहे, ती आपल्याला बहुधा आपल्याला माहिती असते किंवा नसते. असं होतं, की त्या काळामध्ये म्हणजे ज्या कुळामधून कृष्ण पुढे आला, ज्याला आपण यदुवंश म्हणू, तर त्या यदुवंशाची एक पार्श्वभूमी ही मातृसत्ताक होती. आणि त्या मातृसत्ताक पार्श्वभूमीनुसार, त्या नियमानुसार आपल्या वडिलांकडची सत्ता मथुरेची ही देवकीकडे यायची होती. देवकीचा अधिकार होता. मातृसत्ताक ज्याला आपण मॅट्रिआर्कल सिस्टीम म्हणतो. परंतु तिच्या भावाला कंसाला हे पसंत नव्हतं. बरं, कंस हा महाबलाढ्य जरासंधाचा जावई होता. त्यामुळे कंसाला तो एक अहंकार होता. आणि म्हणून मग पुढची गोष्ट आपल्याला माहिती आहे, की कंसानं आपल्या पित्यालाही बंदी बनवलं आणि आपली बहीण आणि तिच्या नवऱ्यालाही बंदी बनवलं. म्हणजे याची एक पार्श्वभूमी जी आहे, ती मातृसत्ताकाची आहे, स्त्रीच्या अधिकाराची आहे. हे कृष्णाला माहिती होतं, कारण तो त्या परंपरेतून पुढे आलेला होता. अर्थात त्याचा एक वेगळा संदर्भ मी नंतर देईनच. आता इथे त्याने कंसाला मारलं आणि मग मथुरेचं व्यवस्थापन, ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण प्रशासन म्हणू, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणू, हे कृष्ण आणि बलराम बघू लागले त्यांच्या आजोबांच्या आशीर्वादानं. पण मग काही दिवसांनी महापराक्रमी बलाढ्य जो जरासंध होता, त्या जरासंधाला राग येणं हे क्रमप्राप्त होतं. जरासंधानं हल्ले चालू केले मथुरेवर. ही कथाही आपल्याला माहिती आहे. पण इथे बघा, आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये, व्यवस्थापनाच्या भाषेमध्ये आम्ही आमच्या पुढच्या पिढीला समजावून सांगितलं पाहिजे आणि ह्याला मी एक नाव देतो, स्वभावातील, आमच्या व्यवहारातील लवचिकता. म्हणजे त्याला आपण म्हणूयात बिहेवियरल फ्लेक्झिबिलिटी. आम्ही हल्ली बिहेवियरल कोशंट, इमोशनल कोशंट, इक्यू, भावनांक या शब्दाचा नेहमी वापर करतो. परंतु त्याचा एक उत्तम अर्थ असाही होऊ शकतो, की परिस्थितीनुसार आम्हाला वागलं पाहिजे. म्हणजे आता छत्रपती शिवाजींचा जर आपण संदर्भ घेतला, तर औरंगजेबानं आपल्या एका पराक्रमी राजपूत सरदाराला, मिर्झा राजे जयसिंगला महाराष्ट्रात पाठवलं होतं. आणि तेव्हा तो त्याला म्हणाला, औरंगजेब, की महाराष्ट्र में जाना और कुछ भी करके शिवा को लेकर आना. आता शिवबांना माहिती होतं, की हा मिर्झा राजे जयसिंग महापराक्रमी आहे, मोठं सैन्य घेऊन तो येतो आहे, घोडे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि तिथे आपली स्वभावातील लवचिकता दाखवत छत्रपतींनी पुरंदरचा तह केला. काही किल्ले दिले, काही किल्ले घेतले. कारण असं आहे ना, शेवटी अस्तित्व महत्वाचं. अस्तित्व आज असेल तर उद्या स्वराज्याची मोठी उभारणी करता येईल. आता मी पुन्हा कृष्णाकडे येतो. एवढ्या सगळ्या लढाया लढून झाल्यानंतर जरासंधाशी, जरासंध नेहमी पराभूत व्हायचा आणि पळून जायचा. तो आजच्या बिहार मधला. आता कृष्ण आपल्या मोठ्या भावाला बलरामाला म्हणतो, की भैया, आपण मला वाटतं आता हे पुरे करावं. जिथे जिथं म्हणून युद्ध असतं तिथे तिथे शांती नसते आणि जिथे शांती नसते तिथे उन्नती होत नाही. आता बघा ना, काही वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये शांती नव्हती. म्हणजे तमिळ आणि सिंहली या दोन वांशिक गटांमधली जी काही एक युद्धाची परिस्थिती होती, ती बरीच वर्ष चालली. मी श्रीलंकेला बऱ्याचदा जातो. त्याही कालखंडात मी गेलेलो आहे. पण जेव्हा हा सगळा वांशिक भेदाभेद संपला, तो कसा दुर्दैवाने संपला, काय काय झाले आपल्याला माहिती आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था मग बाळसं धरू लागली. थोडक्यात असं, की जिथे वेअर देर इज अ पीस, PEACE, देर इज अ प्रॉस्पेरिटी. मग हा कृष्ण आपल्या भावाला सांगतो,
की आपण इथून निघूयात मथुरेतून, इथून दूर जाऊयात. कुठं जाऊयात? पश्चिमेच्या अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर. आणि तिथे एक नवं नगर बसवूयात, एक नव्या संस्कृतीची निर्मिती करूयात, एक बलाढ्य सेना उभी करूयात, इत्यादी इत्यादी. आणि मग बलराम ऐकतो आणि आपल्याला ते माहिती आहे. आणि मग हे दोघेही आपल्या यादव समाजाला तिथून घेऊन मजल दर मजल करत तिथे पलीकडे समुद्राच्या त्या किनाऱ्यावर, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जातात आणि तिथे द्वारका नगरीची निर्मिती करतात. आता कल्पना करा त्या कालखंडामध्ये दळणवळणाची साधनं काय होती. हा, आता अशी जर आपण कल्पना केली, रथ होते, हत्ती होते, घोडे होते, बैलगाड्या असतील, या गोष्टी होत्या. पण इतक्या किलोमीटरचा प्रवास करत हे तिकडे जातात, एका वेगळ्या संस्कृतीची निर्मिती करतात. हे सगळं अचंबित करणारं आहे, पण हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे पुन्हा मी आजच्या शतकाकडे येतो, ती थिअरी ऑफ मायग्रेशन. स्थलांतरितांबद्दल आपल्याला आदर असायला हवा. आता माझे पणजोबा 1910 मध्ये जायल नावाचं गाव आहे राजस्थानात, तिथून उठून पुण्यात आले आणि पुण्यात स्थायिक झाले. म्हणजे मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की बँक ऑफ महाराष्ट्र जी बँक आहे पुण्याची, पुणेकरांनी बसवलेली, निर्माण केलेली, त्याच्या पहिल्या 5 खातेदारांमध्ये माझे पणजोबा होते. पणजोबा माझ्या आजोबांना घेऊन आले. म्हणजे राजस्थानातलं स्थलांतर महाराष्ट्रात किंवा उत्तर भारतीयांचं आजचं स्थलांतर मुंबई, नव्या मुंबईमध्ये हे आपण पाहतच आलो आहोत. म्हणजे आमची मुलं जेव्हा अमेरिकेत जातात, जशी माझी मुलं कॅनडामध्ये आज काम करत आहेत, तर स्थलांतर हे होतच आलेलं आहे. मुद्दा एवढाच आहे की त्याचा उद्देश चांगला असला पाहिजे. आता इथला मुद्दा काय, तर या दोन्ही भावांनी द्वारका नावाची नगरी वसवली, नारायणी नावाची मोठी सेना उभी केली. या यादव सेनेचा जो बोलबाला होता, हा, त्याबद्दलचं जे काही गुडविल होतं त्या काळातलं, ते इतकं मोठं होतं की तुम्हाला माहिती आहे, महाभारताच्या युद्धाच्या आधी दुर्योधनानं ही नारायणी सेना मागितली होती. म्हणजे वेड्यासारखंच त्याचं वर्तन होतं. त्याला कृष्ण नको होता. कृष्णानं 2 पर्याय दिले होते, मी कृष्ण, दुसऱ्या बाजूला माझी सेना. नारायणी सेना मोठी होती आणि तिचा सेनापती त्या काळचा जो सात्यकी होता, अर्थात सात्यकी हा पांडवांच्या बाजूने लढला, पण सेना गेली कौरवांकडे. म्हणजे सेनेचा एवढा बोलबाला होता. मुद्दा त्यातला तो आहे. याचा अर्थ असा की तुमच्याकडे धन आहे, संपत्ती आहे, घर आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तुमच्या सुरक्षेचं काय, तुमची सुरक्षा कशी आहे. आता आजही आपण पाहतो ना, भारताच्या एका बाजूला पाकिस्तान आहे, दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे, वर चीन आहे, पाकिस्तानच्या पलीकडे अफगाणिस्तान, बलुचिस्तान आहे, खाली श्रीलंका आहे, इकडे म्यानमार आहे. हा, या सगळ्या शेजारच्या देशांमध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत, ज्या आपल्यासाठी म्हणून फारशा पोषक नाही आहेत. पण मग आपली सुरक्षा ही अभेद्य आहे, चांगली आहे. आपल्या सेनेचा आजही बोलबाला आहे. म्हणजे मुद्दा इथं असा की तुम्ही जेव्हा संपत्तीची निर्मिती करता, एक संस्कृती वसवता, एक नगर वसवता, तुम्हाला तुमच्या सगळ्या त्या सुरक्षेकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कृष्णाच्या आयुष्याकडे पाहिलं, लक्षात येतं की त्याच्या आयुष्याचे, त्याच्या पराक्रमाचे, कर्तृत्वाचे 5 टप्पे होते. पहिला टप्पा होता गोकुळातला. गोकुळामध्ये आपल्याला भावणारा भक्तियोग दिसून येतो. सुंदर भक्तियोग, रमवणारा भक्तियोग, गोपींचा, गोपिकांचा निरागस भक्तियोग, त्याची किती वर्णनं करावीत. आम्हाला माहिती आहेत 9 प्रकारचे भक्तिरस आहेत. या 9 प्रकारच्या भक्तिरसांमध्ये मला गोप्यांचा भक्तिरस सर्वाधिक आवडतो. त्याचं कारण सांगतो, अत्यंत निरागस. जिथे जिथे म्हणून निरागसता असते, ती निरागसता मला देवासमान वाटते. त्यात मला देवत्व जाणवतं. त्यामुळे मला निरागस बाळ, निरागस व्यक्तिमत्व, निरागस स्त्री पुरुष, निरागस नातेवाईक, निरागस मित्र मला खूप आवडतात. निरागसांसाठी काय करावं आणि काय करू नये असं वाटून जातं. आता बघा ना, याचं उदाहरण आहे ते कृष्ण आणि सुदाम्याचं. सुदामा निरागस मित्र, त्या मैत्रीचं किती वर्णन करावं. हे एक आदर्श मैत्री. पण तिथं सुद्धा त्या सुदाम्याच्या स्वाभिमानाला धक्का पोचू नये म्हणून रुक्मिणी आणि कृष्ण काय काय रचतात आणि त्याला जी काही एक धनसंपत्ती बहाल करतात, त्याची प्रक्रिया काय असते, यातली जी सुदाम्याची निरागसता आहे ना, ती हा कृष्ण, चतुर कृष्ण ओळखतो आणि त्या पद्धतीनं तो आपल्या मैत्रीला हाताळतो. आता सुदामा आणि कृष्ण यांच्यातली जी मैत्री आहे, तिला जे हाताळणं आहे, तो जो प्रकार आहे, तो आज कितपत संभवतो, किती दिसतो आपल्याला. एक प्रश्न
प्रश्नचिन्ह आहे. पुन्हा मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. त्यामुळं गोपी आणि गोपिकांची जी भक्ती होती ती आवडण्याचं कारण असं की त्यामधला निरागसतेचा अंश. आता इथे सुद्धा हा भक्तियोग सगळा पाहून झाल्यानंतर कृष्ण आणि बलराम, आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी कोणी इतिहासकार नाहीये, पण साधारणपणे पौगंडावस्थेत असलेले 16-17 वर्षाचे एक किशोर असलेले दोघेही बंधू ते जातात मथुरेला. अक्रूरातर्फे निरोप येतो कंसाचा. हा अक्रूर सुद्धा कृष्ण भक्त. तो येतो निरोप घेऊन आणि हे दोघं जातात मथुरेला. म्हणजे गोकुळातून मथुरेला जाणं हा त्यातला दुसरा टप्पा. मथुरेच्या त्या तिथून कृष्णाचा खरा पराक्रम हा असा दिसायला लागतो. गोकुळातले पराक्रम होतेच, पण मथुरेतला पराक्रम हा दिसायला यासाठी लागतो की तो अन्यायावर प्रहार करताना आपल्या मामालाही सोडत नाही. तो कंसाचा वध करतो आणि मग मथुरेतली सगळी घडी अशी छानपैकी तो जमवतो आणि तिथून हे दोघेही भाऊ जातात द्वारकेकडे आणि द्वारकेला वसवतात. द्वारका झाल्यानंतर हा ह्याचे अतिबंधू, ह्याचे शिष्य, ह्याचे मित्र असलेले जे पांडव आहेत, त्या पांडवांची जी नगरी आहे इंद्रप्रस्थ. आता याबद्दलची ऐतिहासिक मतमतांतर असतील, पण माझ्या मते आजचे जे दिल्ली शहर आहे हे कालचं इंद्रप्रस्थ असावं होतं. तर हे इंद्रप्रस्थ वसवलं जातं. ते तिथे सुद्धा बसवल्यानंतर म्हणजे मी सुरुवातीला जे बोललो की कृष्णाच्या आयुष्याची आणखीन एक जी मांडणी आहे त्याच्या कामाची, ती स्त्रियांच्या गौरवाबाबतची आहे. स्त्रियांच्या गौरवाबाबतची. मग त्याची आई देवकी, नंतरची आई यशोदा, हा त्याची पत्नी रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती किंवा मग नंतर सुभद्रा, त्यानंतर द्रौपदी, या सगळ्यांच्या गौरवासाठी तो लढत राहिला. आता इथे सुद्धा कृष्ण पांडवांना काय सांगतो? त्यांची जी पत्नी द्रौपदी आहे हा सांगतो की तुम्ही इंद्रप्रस्थाचं प्रशासन हे द्रौपदीकडे सोपवा. द्रौपदी अत्यंत, आपल्याला माहितीये, अत्यंत हुशार स्त्री होती. त्यामुळे द्रौपदीनं इंद्रप्रस्थाचं प्रशासन पाहावं, हे जे सजेशन आहे, जी सूचना आहे, ही सूचना त्या काळामध्ये कृष्ण आपल्या या पाचही मित्रांना, पांडवांना देतो. म्हणजे बघा, आपण जे काही आज बोलतो ना पुरुष स्त्री जेंडर इक्वॅलिटी, ही मानणं, ती आपण काय म्हणू आचरणामध्ये आणणं आणि त्यासाठी आपल्या पाचही मित्रांना सल्ला देणं हे कृष्ण करतो. म्हणजे त्या अर्थाने मी कृष्णाला वैचारिक बंडखोरच म्हणेन. भारतीय इतिहासातला, पौराणिक काळातला, हे पौराणिक काळ, त्याच्या आधीचा प्राचीन काळ, पौराणिक काळ, इतिहास, ऐतिहासिक काळ, या सगळ्या ज्या काही परंपरा आपण पाहत आलोय, या सगळ्या परंपरांमध्ये मला हा कृष्ण एक मोठा वैचारिक बंडखोर दिसतो. आता याचं आपण अजून एक उदाहरण घेऊ. मी जे म्हणालो की त्याच्या प्रत्येक कामापाठीमागे विवेक असायचं किंवा विज्ञान असायचं. आपल्याला माहिती आहे ती कथा. गोकुळामध्ये हा कृष्ण गोपींना आणि गोपिकांना सांगतो की बाबानो, इंद्राची पूजा बंद करा पर्जन्यासाठी. इंद्र काही पर्जन्य देत नाही. आपल्याला पर्जन्य, पाऊस, पाणी कसं मिळतं? गोवर्धन पर्वतांमुळे मिळतं. आणि तिथे मग तो ती ढग बनण्याची प्रक्रिया आणि मग त्या पर्वतावर कोसळणारे ढग, त्यातून पडणारा पाऊस इत्यादी इत्यादी तो निरागस गोपी गोपिकांना सांगतो आणि मग तिथं इंद्राची पूजा बंद होते. मग तुम्ही जर कृष्णाच्या आयुष्याचं विश्लेषण केलं तर कृष्ण आणि इंद्र यांच्यातले जे काउंटर आहे, जो द्वंद्व आहे, हा द्वंद्व 3 वेळा दिसतो. 3 वेळा. पहिला मी तुम्हाला आता बोललो गोकुळातला. दुसरा जो द्वंद्वाचा भाग आहे त्याला आपण पारिजात वृक्ष म्हणतो. हा पारिजात, हे जे काही वृक्ष होतं, हा जे काही झाड होतं, ते सामान्य जनतेच्या मालकीचं होतं. इंद्राणीच्या समाधानाकरता इंद्र ते घेऊन जातो आणि मग कृष्ण आणि सत्यभामा दोघेही इंद्राणीला भेटतात. म्हणजे हे पौराणिक संदर्भानुसार मी बोलतोय आपल्या समोर. आणि मग कृष्ण त्याला समजावून सांगतो की इंद्रदेवा, हे काही योग्य नाहीये. पारिजात वृक्ष हा जो आहे ना, हा जनतेच्या मालकीचा आहे. तो जनतेला सुपूर्द करून टाक. तिसरा संदर्भ येतो तो कुठला? खांडव वनातला. म्हणजे धृतराष्ट्र हा कपटानं आपल्या राज्याचा भाग असलेलं खांडव वन जे आहे, जे वाळवंटासारखं होतं, रखरखीत होतं, ते तो पांडवांना देतो. आता पांडवांना इथे आपलं नगर बसवायचं आहे. त्यातला जो धनुर्धारी अर्जुन आहे तो कृष्णाची मदत घेतो. पण त्या खांडव मनातला एक महत्वाचा हिस्सा हा हा
राजाकडे असतो. नागराज तक्षक तोही महापराक्रमी होता. मग यांचं युद्ध चालू होतं. तक्षकाच्या मदतीला इंद्र येतो. आता गमतीचा भाग बघा हा, म्हणजे आमच्या ऐतिहासिक संदर्भानुसार अर्जुन हा इंद्रपुत्र, पण इथे एका बाजूला अर्जुन आणि कृष्ण आणि दुसऱ्या बाजूला इंद्र आणि तक्षक. इंद्र आणि तक्षक दोघे हारतात आणि नंतर मग तिथे इंद्रप्रस्थाची उभारणी होते. हा तिसरा संदर्भ. हे मी तुम्हाला का सांगतोय? यासाठी सांगतोय की कृष्ण हा नेहमी जनतेच्या भल्याचे, न्यायाच्या बाजूचे, सत्याच्या बाजूचे नियम बनवत गेला. तो कालच्या नियमांच्या चौकटीमध्ये राहिला नाही. त्याने आपली म्हणून एक वेगळी चौकट बनवली, आपले म्हणून नियम बनवले. आता याचं आणखीन पुढचं एक उदाहरण घेऊयात आपण. द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा व्यापारी होता. आजच्या भाषेमध्ये आपण त्याला उद्योगपती म्हणू. मोठा उद्योगपती होता. या सत्राजिताकडे सेमंतक नावाचं मणी होतं. आता आमच्या पुढच्या पिढीला मणी, चमत्कार या गोष्टी अशा काही फारशा पचत नाहीत, आवडत नाही. त्यामुळे माझी मांडणी काय असते, मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो, विज्ञान आणि विवेकाला धरून जर आपण मांडणी केली तर पुढच्या पिढीला ते आवडून जातं. आजच्या भाषेमध्ये बोलूयात. या सत्राजिताकडे मेटलर्जी सायन्स, धातुशास्त्रातलं त्याला एक पेटेंटेड असं काहीतरी त्याचं संशोधन होतं, त्याच्या मालकीचं. त्याने त्याचा भरपूर उपयोग घेतला, भरपूर संपत्ती जमवली. आणि मग शेवटी जरा कृष्ण सांगतो, बाबा रे, खूप श्रीमंत झालायस, बलवान झालायस, मोठा उद्योगपती आहेस. आता तुझ्याकडचे जे ज्ञान आहे ना, मेटलर्जिकल सायन्स, त्याला कालच्या भाषेमध्ये आपण समंतक म्हणी म्हणूयात, हे तू आता राजकोषामध्ये जमा कर जनतेच्या भल्यासाठी. आणि म्हणून द्वारकेचा ऑफिशियल राजा नसताना सुद्धा हा कृष्ण, या कृष्णाला मी द्वारकाधीश म्हणतो, कारण तो द्वारकेतल्या जनतेच्या हृदयामध्ये बसलेला होता. हृदयस्थ कृष्ण होता. त्यामुळं त्याला त्या द्वारकेच्या सिंहासनावर बसण्याची गरज नव्हती. मग इथं मुद्दा असा येतो की आजच्या इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये, अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये मी याला सामाजिक अर्थशास्त्र म्हणतो, सोशल इकॉनॉमिक्स म्हणतो. म्हणजे सामाजिक अर्थशास्त्रानुसार कृष्णानं सत्राजितला सांगितलं. त्यातली एक पुढची कथा, मी त्या कथेमध्ये जात नाही, तो मणी चोरला जातो इत्यादी इत्यादी. ही कथा एक वेगळी कथा आहे. पण कृष्णाचा तो ऐकतो आणि मग राजकोषामध्ये तो मणी जमा केला जातो. अर्थात नंतर सत्राजितच त्याला विनंती करतो की कृष्णा, तू मला एक चांगला असा धडा दिलायस, मला खूप समाधान वाटतंय. आता माझी कन्या सत्यभामा, तू सत्यभामेसोबत विवाह कर. आणि मग तो विवाह होतो. आजकालचे काही अभ्यासक म्हणा, टीकाकार म्हणा, कुठले कुठले संदर्भ वापरत एक असा आक्षेप घेतात. मी काही आक्षेपांवर नंतर येईन किंवा आता मी चर्चेच्या ओघामध्ये ही चर्चा मला वाटतं मी करून टाकावी. एक आक्षेप असतो की कृष्ण चातुर्वर्ण्याचं समर्थन करतो इत्यादी इत्यादी. हे किती चुकीचं आहे बघा. असं जर असतं तर कृष्णाची पहिली पत्नी रुक्मिणी ही क्षत्रिय समाजातली, सत्यभामा ही वैश्य समाजातली, व्यापारी समाजातली, आणि जिला आपण जांबुवंती म्हणतो, ही जांबुवंताची कन्या. हा जांबुवंत जो होता हा आदिवासी राजा होता. आजचा मध्य प्रदेश, गुजरात यांच्या मध्य भागावर हे प्रांत, हा छोटा भाग असा वसलेला आहे. तिथला हा जांबुवंत. आता जांबुवंताचा संदर्भ रामायणातही येतो आणि महाभारतातही येतो. हा विषय वेगळा आहे. म्हणजे जांबुवंत एक, जांबुवंत दोन, जांबुवंत तीन असं काही होते का? अशी काही पद होती का? की रामायण आणि महाभारत यांच्यातले जे काही वर्षांचं अंतर आहे ते कमी होतं का? म्हणजे काही व्यक्तिरेखा रामायणातल्या आपल्याला महाभारतात दिसतात. आता तो एक वेगळा चर्चेचा विषय आहे. मग जांबुवंती सुद्धा ही कृष्णाची पत्नी. म्हणजे विविध समाजातल्या त्याच्या या बायका होत्या, त्या दाखवून देतात की कृष्णाने कधीही जातपाताची व्यवस्था मानली नाही, नाहीच मानली. आता इथे मी आणखीन एक संदर्भ देतो, तो पौराणिक संदर्भ आहे. आमचा आणखीन एक लाडका देव आहे, असे तो हिमाचल संपूर्ण भारतात, आणि तो म्हणजे आमचा लाडका महादेव शंभो शंकर, शंकराची पत्नी पार्वती. आता शंकर आणि पार्वती पौराणिक संदर्भानुसार यांची एक कन्या सुद्धा होती, अशोका सुंदरी नावाची. आम्हाला गणपती आणि कार्तिकेय दोन मुलं माहिती आहेत. अशोका सुंदरी नावाची एक मुलगी होती. तर या अशोका सुंदरीचं लग्न झालं नहुष राजाशी. हा राजा नहुष सुद्धा एकदा इंद्र झालेला होता.
आता या नहुसचा मुलगा ययाती, ययातीच्या 2 पत्न्या, त्यातली एक देवयानी. तर या देवयानीपासून ययातीला यदू नावाचा मुलगा झाला. तर हा जो यदू होता, त्या यदूपासून यदुवंश असा पुढे चालत गेला आणि त्या यदुवंशातला कृष्ण. सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हणालो की यदुवंशाची पार्श्वभूमी ही मातृसत्ताक होती, मॅट्रिआर्कल होती. ही एक मोठी संदर्भाची बाब आहे. आता इथे मग मुद्दा असा येतो की हा जो कृष्ण होता नंतरच्या काळामध्ये कृष्णाचा नातू अनिरुद्ध, हा, त्याचं लग्न झालं बाणासुराच्या मुलीसोबत. आता सुर असुर, असुर शब्दाचा संस्कृत मधला अर्थ काय, असुर शब्दाचे ऋग्वेदातले सुरुवातीचे संदर्भ काय, या सगळ्या चर्चेमध्ये मी जात नाही, तो मोठा विषय आहे. मुद्दा इथं असा आहे की बळीराजाच्या वंशातला नंतरचा जो बाणासूर होता त्याची कन्या ही कृष्णाच्या नातवाची पत्नी. इथे मुद्दा मला वेगळा मांडायचा आहे. मला इथं मुद्दा असा मांडायचा आहे की कृष्णानं जातपात पाळली नाही, तो त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेला होता. ओके, आणि म्हणून त्याला आपण युगंधर म्हणतो. याचा अर्थ असा की जे आक्षेप घेतात की कृष्ण हा जातव्यवस्था पाळणारा होता, त्याला हे आपलं ठोस उत्तर आहे. आणखीन काही जण असंही मजेशीर आक्षेप घेतात, मी त्याला मजेशीरच म्हणेन. महाभारत खरोखर झालं होतं का, कृष्ण खरोखर झाला होता का, विशेषतः कम्युनिस्ट विचारांचे जे असतात त्यांचा आक्षेप नेहमीच असतो. आता त्यालाही आपलं साधं उत्तर आहे. महाराष्ट्रातल्या भारतातल्या सगळ्या लोकगीतांमधून बळीराजाचा संदर्भ येतो ना. इडापिडा जावो, बळीचं राज्य येऊ, वेगवेगळ्या गावांमध्ये संदर्भ आहे बळीराजाचा. केरळमध्ये बळीराजाची पूजा केली जाते, बरोबर. म्हणजे बघा, जर बळीराजा असेल, बहुजनांचा बळीराजा असेल, तर कृष्ण हा असणारच. अर्थात कृष्ण होता नव्हता या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आपण बांधील नाही आहोत. आपल्याला आपला कृष्ण महत्वाचा. हे जरी असलं तरी 21व्या शतकामध्ये अशा प्रकारचे आक्षेप घेतले जातात, घेतले गेले जातील पुन्हा पुन्हा, आणि त्याची आपल्याकडे संयुक्तिक उत्तर ही असली पाहिजेत, ऐतिहासिक उत्तर असली पाहिजेत, आणि ते आपल्याकडे आहेत. म्हणजे मी उदाहरण आपल्याला यासाठी दिलं की येणाऱ्या काळामध्ये जे जे वेगळे वेगळे आक्षेप घेतले जातील त्यांची आमच्याकडे उत्तर तयार असली पाहिजेत. आणखीन एक आक्षेपाचा भाग असा आहे, आक्षेप म्हणा, शंका म्हणा. पुण्यातल्या त्या मुलांच्या सभेमध्ये आणखीन एका मुलीने मला प्रश्न विचारला. म्हणाले, काका, कृष्ण आणि राधा यांचे नेमके संबंध काय होते? काय म्हणजे कृष्णाची पत्नी तर रुक्मिणी, राधा गोकुळातली, नंतरच्या कालखंडामध्ये कृष्ण पुन्हा गोकुळात आलाय आणि राधेला भेटलाय, असा कुठे संदर्भ दिसत नाही. मग काय होतंय नेमकं? देशामध्ये आपल्या राधाकृष्णाची देवळं खूप दिसतात, कृष्ण रुक्मिणीची देवळं अभावानेच दिसतात. काय नेमकं काय आहे? आता माझ्या संशोधनानुसार राधा ही गोकुळातली एक ज्येष्ठ स्त्री होती. तिच्या नवऱ्याचं नाव होतं रायन. हा रायन यशोदेच्या माहेराकडून होता असं म्हटलं गेलेलं आहे, असं लिहिलं गेलेलं आहे. ती प्रौढा होती. त्या प्रौढा स्त्रीला, राधेला, जसं बाकीच्या गोपिकांना कृष्ण आवडायचा तसा राधेलाही आवडायचा. राधा अर्थात पुन्हा मातृसत्ताक पद्धतीनुसार, मातृसत्ताक पद्धतीमध्ये गणनायकांसोबत गणनायिकाही असायच्या. म्हणजे त्याला आजच्या भाषेमध्ये स्त्री पुरुष समानता आपण म्हणतो ती जपली जायची. म्हणजे जेवढा बोलबाला गोकुळामध्ये नंदबाबाचा होता तेवढाच बोलबाला हा यशोदेचा होता, म्हणून तो राधेचाही होता. राधा ही एक अत्यंत आदरणीय तिथली गणनायिका होती. तिच्याबद्दलची आदराची भावना होती. म्हणजे राधा आणि कृष्ण हे संबंध एक प्रौढा स्त्री आणि एक छोटा कृष्ण हे असे होते असं माझं विश्लेषण आहे. अर्थात भक्ती रसामधल्या वेगवेगळ्या रसांनुसार नंतर मग ती मांडणी वेगवेगळ्या प्रकारे केली गेली. मी कुठल्या एखाद्या संस्थेचं नाव घेणार नाही. एक ख्यातनाम संस्था आहे जी कृष्णाबद्दलचा प्रचार करते, कृष्णाबद्दलची काही ग्रंथ या संस्थेने प्रकाशित केली आहेत. त्यांच्याच मूळ गुरुनं एक ग्रंथ लिहिलेला आहे कृष्णावर. त्या ग्रंथामध्ये सुद्धा काही गोष्टी आक्षेपार्ह आहेत, त्या मला स्वतःला पटल्या नाहीत. मी कोणाचं नाव घेणार नाही इथे. म्हणजे मुद्दा इथं असा येतो की कृष्ण राधा यांचं विश्लेषण
तेव्हा त्या किशोरवयीन कृष्णाने गोपिकांचे कपडे पळवले, त्या जेव्हा नदी स्नान करत होत्या, त्या घटनेचं विश्लेषण लोक विचित्र प्रकारे करतात. पण त्याची आम्हाला संयुक्तिक उत्तरही दिली पाहिजेत, आम्हाला देता आली पाहिजेत. आणखीन एक आक्षेप असा आहे, शंका आहे कृष्णाबद्दल त्या 16,000 राजकन्यांच्या बाबतीमध्ये. नरकासूर, ज्याला आपण आज आसाम म्हणतो, असमान अशी भूमी, जुनं नाव प्रागज्योतिषपूर, तिथे हा नरकासूर होता. या नरकासुरानं 16,000 मुलींना, राजकन्यांना, कुमारिकांना बंदी केलेलं होतं. सत्यभामेसोबत कृष्ण जातो, त्यांना सोडवतो. आता माझं विश्लेषण बघा हा, या 16,000 कन्या त्या काळामध्ये त्या काळामध्ये पुरुषप्रधान व्यवस्थेचा बोलबाला झालेला होता. त्या विषयाकडे, भीष्माकडे मी नंतर येईन. आता या 16,000 कन्या माहेरी कशा जायच्या? ज्या एका वाईट राजाच्या बंदिवासात होत्या, माहेरच्याने कसं स्वीकारायचं? काय करायचं या 16,000 कन्यांचं? माझं विश्लेषण जे तार्किक आहे, कृष्णानं आपल्या यादव समाजातल्या युवकांना सांगितलं की आपण यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही या कन्यांशी लग्न केलं पाहिजे. यादवांचा नेता कृष्ण, आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये कृष्ण माझं बिग ब्रँड, मोठा ब्रँड कृष्ण म्हणजे. आता बघा ना, एखादी इलेक्शन लढली जाते, जिंकली जाते, म्हणजे 2024, 2019, 2014 मधल्या निवडणुका भाजपा नावाच्या पक्षानं, त्यांच्या समूहानं जिंकल्या, बरोबर. पण तो विजय हा नोंदला जातो मुख्यत्वे एका नायकाच्या नावानं, म्हणजे मोदी साहेबांच्या नावानं. त्याही काळामधला हा जो काही एक सामाजिक स्थित्यंतराचा प्रयत्न होता मोठा, हा मग कृष्णाच्या नावे नोंदवला गेला. अन्यथा आजच्या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, बिहार आणि उत्तर प्रदेश, विशेषतः बिहार हे जे काही प्रांत आहे, राज्य आहे, हे द्वारकेपासून किती दूर आहे, बरोबर. पण इथला यादव समाज एवढा मोठा कसा? एवढे यादव आले कुठून? माझं तार्किक विश्लेषण असं सांगतं की कृष्णाने आपल्या त्या यादव मित्रांना, तरुणांना तिथे वसवलं का त्या 16,000 मुलींची घरं वसवली जावीत, त्यांची लग्न व्हावीत, आणि यातला पुढाकार कृष्णाने घेतला. आणि त्यातून मग एक वेगळी अशी दंतकथा रचली गेली. 16,000 बायका असताना कृष्ण वगैरे वगैरे, हे किती वेगळपणाचं आहे. पण मग इथे पुन्हा मुद्दा काय येतो? आम्ही तर्काचा वापर केला पाहिजे. आणि बघा, किती मोठी सामाजिक क्रांती आहे त्या काळातली. त्या काळातल्या संदर्भानुसार 16,000 मुलींना वसवणं, त्यांची लग्न लावून देणं, आणि त्याचे संदर्भ आज जे मिळतात उत्तर प्रदेश आणि बिहार, इथे यादव समाज प्रचंड आहे. हा यादव समाज तिथल्या राजकारणामध्ये आहे, समाजकारणामध्ये आहे, अर्थकारणामध्ये आहे. यादव समाज तुम्ही उत्तर प्रदेश आणि बिहार मधून जर काढून टाकला, तिथे फारसं मग काही शिल्लक राहणार नाही. पण यादव आले कुठून, याचं हे आमचं तार्किक विश्लेषण असं असलं पाहिजे. म्हणजे कृष्णाच्या त्या सगळ्या काय म्हणू टप्प्यांमधले हे जे काही मुद्दे आपण पाहत गेलो ना मानवी पातळीवर, तर आपण अचंबित होतो. काय काय करून ठेवलंय कृष्णानं. म्हणजे आधी केले मग सांगितले, हा प्रकार त्याने पाळला. कसा पाळला? साधारणपणे महाभारताच्या युद्धामध्ये असे इतिहासकार म्हणतात कृष्णाचं वय 90 वर्षांचं असावं, तो 125 वर्षे जगला असं इतिहासकार म्हणतात. पण आपला सगळा पराक्रम दाखवून लोकहितार्थ सगळ्या गोष्टी केल्यानंतर कृष्ण आम्हाला उपदेश करतो. कृष्ण आम्हाला 4 युक्तीच्या गोष्टी सांगतो गीतेच्या माध्यमातून. माध्यम अर्जुनाचा आहे, निमित्त महाभारत युद्धाचा आहे, आणि कृष्ण आम्हाला ते 3 योग सांगतो, बरोबर. भक्तियोग, कर्मयोग आणि ज्ञानयोग. कर्मयोगावर कृष्ण भर देत आला. ते गीता रहस्य या आपल्या ग्रंथामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा कर्मयोगावरच भर देतात. तुम्ही या नजरेनं त्यांचा हा ग्रंथ पहा, त्यात कर्मयोगावर सगळा भर आहे. अर्थात आपल्या सगळ्या इच्छांवर, आपल्या तयारीवर, आपल्या मानसिक तयारीवर, त्याला मी भक्तियोग जर नाव दिलं, म्हणजे आपल्या कर्मामध्ये समरसून काम करणं, डिव्होशनली, तर मी इंग्रजी शब्द वापरला. आता डिव्होशन म्हणजे भक्ती, म्हणजे आपल्या कर्मामध्ये, कामामध्ये समरसून काम करणं, म्हणजे कर्मयोगाला भक्तियोगाची जोड देणं. आणि दुसऱ्या बाजूला हे जे काही कर्म आहे, ही जी काही कामगिरी आहे, ही ज्ञानाधारित असली पाहिजे, म्हणजे ज्ञानयोगालाच.
विज्ञान आलं, विवेक आला. म्हणजे बघा, कर्मयोग महत्वाचा आणि त्याला आधार आहे. त्याला आधार आहे मेंदूचा ज्ञानयोग, मनाचा भक्तियोग. हे मेंदू तल्लक आहे, मेंदू अफाट आहे, शक्ती खूप आहे. पण मन थाऱ्यावर नसेल, मन गुंतलेलं नसेल, तर एखादा हुशार मनुष्य, विद्वान मनुष्य सुद्धा मोठा पराक्रम करू शकणार नाही. पण कमी मेंदू असणारा, साधारण मेंदू असणारा सुद्धा एखादा मनुष्य मोठा पराक्रम करून जाऊ शकतो. कारण मनाचा आधार आहे. म्हणजे हे तुमचं मानसिक व्यवस्थापन हे जर मेंदूने आपल्या ताब्यात घेतलं आणि त्या योगे भक्तियोग आणि ज्ञानयोग यांच्या संगमातून आपण काही घडवू शकलो, तर मोठ्या मोठ्या गोष्टी होत जातात. आता इथे एक वेगळा संदर्भ देतो. आजच्या अफगाणिस्तानातील, कालच्या गांधार प्रदेशातील गांधारी, अत्यंत विद्वान, हुशार, चतुर अशी ही तिथली राजकन्या. बरोबर. आता माझं आणखीन एक पुस्तक आहे, कृष्ण कोण होता. हे कृष्ण नीतीनंतरचे पुस्तक आलेलं आहे. मॅजेस्टिकनं त्याचे प्रकाशन केलंय. कृष्ण कोण होता. त्यात मी कृष्ण आणि गांधारी संवाद दाखवलाय. महाभारताचं युद्ध संपतं, 100 कौरव मारले जातात, पांडव जिंकतात आणि मग गांधारीचं सांत्वन करण्यासाठी कृष्ण गांधारीकडे जातो. इथे पुन्हा गमतीचा भाग बघा. हा, माझी भाषा थोडी विनोदी किंवा गंमतशीर असेल. कृष्णाने नेहमी प्रयत्न केलाय की तुम्हाला काय करायचं ते करा लोकांच्या भल्यासाठी, पण यू शुड बी टेक्निकली करेक्ट. म्हणजे एका बाजूला दाखवायचं असं की मी नियमांची पायमल्ली करत नाहीये, नियम पाळतो आहे. हा, म्हणजे आय शुड बी टेक्निकली करेक्ट. कोणी तसा आक्षेप घेता कामा नये. हा कृष्ण म्हणून गांधारीकडे जातो, तिचं सांत्वन करतो. आधी गांधारी चिडलेली असतेच, ती त्याला शाप बीप देते, ते आपलं सगळं माहिती आहे. पण मग हा सांगतो गांधारीला की माते, तू एवढी हुशार, एवढी विद्वान, हा, तर तू तुझ्या सासरी आल्यानंतर डोळ्यावर पट्टी का बांधलीस. गांधारी म्हणते, नाही, माझा नवरा आंधळा होता, त्यामुळे मी पट्टी बांधली. जे त्याला दिसत नाही ते मी का पाहावं. कृष्ण म्हणतो तर्कानं, नाही नाही माते, हे बरोबर नाही, हे योग्य नाहीये, तू हे अयोग्य बोलते आहेस. तुझं लग्न बळजबरीनं भीष्मानं लग्न लावून दिलं एका आंधळ्याशी, म्हणून तू चिडलीस, तुझा भाऊ चिडला आणि तुला भीष्मावर सूड उगवायचा होता का. कौरवांचं तुला सामर्थ्य, संपन्नताही पाहायची नव्हती, म्हणून तू पट्टी लावलीस. आणि या तू लावलेल्या पट्टीमुळे काय काय घडून गेलं वाईट. आता तू तुझ्या मुलांची माता, 100 कौरवांची माता, तू जर पट्टी लावली नसतीस तर तू किती चांगले संस्कार केले असतेस. तू पाहिलं असतंस दुर्योधन दुःशासन काय करतायत, तू त्यांना रोखलं असतंस. त्यामुळे पट्टीतलं पातिव्रत्य वगैरे वगैरे कृष्ण म्हणतोय सगळं असेलही, बात बरोबर असेलही, मला किती पटत नाही. म्हणजे बघा, कृष्ण वेगवेगळ्या घटनांचे अन्वयार्थ कसे लावतो आणि कशा प्रकारचे संवाद तो घडवतो. त्या संवादांमध्ये तो सहभागी होतो आणि मग समोरच्याला दाखवून देतो की बाबा तुझी ही चूक आहे, ती चूक आहे. आता इथे मला मोह होतो आणखीन एक घटना सांगण्याचा, म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी म्हणून, की कृष्णाचं संभाषण कौशल्य हे अफाट होतं, सुंदर होतं, रंजक होतं, उपयोगी होतं आणि तितकंच ते चलाक व्यूहात्मक होतं, स्ट्रॅटेजिक होतं. बघा ना, 99 कौरव मारले गेले. 17व्या दिवशीची संध्याकाळी गांधारी आपल्या शेवटच्या मुलाला, ज्येष्ठ कौरव दुर्योधन, त्याला बोलवते. तू माझ्या महाली इकडे ये, तू ती कथा आपल्याला माहिती आहे. आणि मग ती निरोप देते दुर्योधनाला की माझं जे पातिव्रत्य आहे, हा, ते पातिव्रत्य मी वापरणार आहे, तेव्हा तू माझ्यासमोर पूर्णपणे विवस्त्र उभा राहा. माझ्या पातिव्रत्याच्या तेजानं मी तुझं सारं जे शरीर आहे ते इतकं असं बलवान करून टाकेन की उद्या जेव्हा तू भीमाला भिडशील, भीम तुला मारूच शकणार नाही. हा दुर्योधन निघतो. वाटेत कृष्ण भैया त्याला भेटतात. आता दुर्योधनाला माहिती आहे की कृष्णाच्या योजनेनुसार माझे 99 भाऊ मारले गेले. कर्ण मारला गेला, द्रोणाचार्य मारले गेले, भीष्माचार्य मारले गेले. सगळी योजना कृष्णाची. हाच कृष्ण वाटेत उभा राहतो. आणि मग कृष्ण सांगतो दुर्योधनाला, तू कुठे चाललायस मला माहितीये, तुझ्या मातेकडे चाललायस. का चाललायस मला माहितीये, पण दुर्योधना, नीतिशास्त्रानुसार बाबा रे, ही जरी तुझी आई असली, आता तू काही कुकुल बाळ नाही आहेस, ते पूर्ण पुरुष आहेस.
नीतिशास्त्रानुसार आपल्या आईसमोर संपूर्णपणे विवस्त्र उभं राहणं हे काही योग्य नाहीये. आता बघा, तो दुर्योधनाला गुंगवत जातो त्याच्या त्या संभाषण चातुर्याने. आणि मग कृष्ण त्याला काय सांगतो, हे बघ तुला स्वभाव माहितीये भीमाचा. भीम लवकर रागावतो, चिडतो. हा, भीम शीघ्रकोपी आहे, हे सगळं माहिती आहे रे मला, तुलाही माहिती आहे. पण भीम मनानं स्वच्छ आहे, सगळे नियम पाळणारा आहे. आणि उद्या तुमच्या द्वंद्व युद्धामध्ये भीम नियम पाळणारच आहे. तो काही कमी वार करणार नाही. मी तुला देतो ना गॅरंटी, तुला ग्वाही देतो मी. आता बघा, हा कृष्ण त्याला 17व्या दिवसाच्या संध्याकाळी अशी ग्वाही देतो. हे म्हणजे सगळं असं अचंबित करणार आहे. माझा मुद्दा इथं असा आहे, तुम्हाला जर कपटाचा सामना करायचा असेल ना, तर तिथे तुम्हाला कपटच वापरावं लागतं. कनिंगनेस, कनिंगनेस फॉर कनिंगनेस. तिथे सौजन्यानं, सत्प्रवृत्तीनं तुम्ही जर काही करू गेलात, तुम्ही चिरडले जाणार. एक गनिमी कावा जो शिवरायांनी वापरला शाहिस्ते खानाच्या बाबतीमध्ये, अफजल खानाच्या बाबतीमध्ये, तो कसा असा संयुक्तिक ठरतो आजच्या काळामध्ये बघा तुम्ही. मग त्याला कृष्ण पुढे म्हणतो की बाबा रे, उद्याचं जे युद्ध आहे ना तुमच्या दोघातलं, हे नियमानुसार होईल. भीम काही तुझ्या कमरेखाली वार करणार नाही. त्यामुळे तू तुझ्या कमरेखालचा अंतरवस्त्र एक ठेव आणि आईसमोर उभा राहा. आणि दुर्योधन ऐकतो, तसाच उभा राहतो. जेव्हा गांधारी पट्टी काढते आणि आपल्या मुलाकडे पाहते, तेव्हा गांधारी ओरडते. ती म्हणते, दुर्योधना मूर्खा, तुला अरे वाटेत कृष्ण भेटला होता का? म्हणजे गांधारी किती हुशार बघा, ती ओळखते की ही जी चूक केली आपल्या मुलाने, ही चूक करवली गेली आहे. आणि सगळा करता करविता तो कृष्णच आहे. नंतरची कथा तुम्हाला माहिती आहे. आता त्यातला चमत्काराचा भाग सोडून देऊयात. माझं असं मत आहे, हा, आता पुढच्या पिढीला पटावं असं. गांधारी ही गांधार प्रदेशातली, त्या काळातल्या नियमानुसार गांधारी सुद्धा युद्धाचे काही डावपे शिकलेले होते. द्वंद्व युद्ध तिने शिकलेलं असेल. तिने आपल्या मुलाला गांधार प्रदेशातले, अफगाणिस्तानातले द्वंद्व युद्धातले काही पेच शिकवले असतील, जेणेकरून दुर्योधनाची बाजू नंतर वरचढ व्हावी. ज्या अफगाणिस्तानाला आम्ही आज एक टाकाऊ देश मानतो, त्याच अफगाणिस्तानामधला, गांधार मधला पाणिनी हा संस्कृत भाषेचा व्याकरणकार होता. हे तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असेल. अर्थात या सगळ्या गोष्टी इस्लाम येण्याच्या पूर्वीच्या आहेत, प्राचीन आहेत. त्या काळचा गांधार प्रदेश हा भारतीय उपखंडाचाच भाग होता, हे आम्हाला माहिती आहे. तिथली गांधारी म्हणजे मुद्दा इथं असा आहे की गांधारीचे जे काही डावपेच होते ते 18व्या दिवशी दुर्योधनाच्या उपयोगी पडू नये हे कृष्ण पाहतो. याचा अर्थ असा की कृष्ण गोष्टी घडवून आणायचा. आम्ही बऱ्याचदा असं वाचतो, ऐकतो की 3 प्रकारचे माणसं असतात. पहिला प्रकार असतो तो असा की संधीची वाट पाहणारे. संधी येईल मग मी काम करेन, संधी येईल मग मी काम करेन, हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार संधी शोधणारे, अधिक चांगला प्रकार. तिसरा प्रकार संधीची निर्मिती करणारे. संधी शोधणं ठीक आहे, पण मी संधीची निर्मिती करू शकतो का? माझा एखादा प्रॉब्लेम आहे, माझी एखादी समस्या आहे, त्या समस्येचं रूपांतरण मी संधीमध्ये करू शकतो का? याचे उदाहरण घेऊयात कृष्णाचं पुन्हा. म्हणजे द्रौपदी स्वयंवर, अर्जुन जिंकतो, 5ही पांडव वनामध्ये येतात. त्यांची माता कुंती आज स्वयंपाक करत असते. रोज हे शिधा आणतात आणि मग आतून कुंती सांगते, शिधा वाटून घ्या आणि भीमला थोडा जास्तीचा द्या आणि भीम जास्त खायचा. आजही पांडव येतात, त्यांच्या पाठीमागे कृष्ण असतोच. आणि आज पांडव येतात, अर्जुनानं द्रौपदीला जिंकलेलं, तिला घेऊन येतात. मग आतून कुंती म्हणते, जे काही आणलंय ते वाटून घ्या. आता कुंती म्हणते वाटून घ्या, आणलं कोणाला? द्रौपदीला. आता आईचं वाक्य खाली पडून देता कामा नये. आणि मग त्यामुळं द्रौपदी ही 5 पांडवांची पत्नी होते. हा कथेचा एक भाग आहे. मला वेगळी शक्यता वाटते. आता द्रौपदी आणि तिचा भाऊ हे दोघंही माझ्या माहितीनुसार, आता तिचे वडील द्रुपद यज्ञ वगैरे करतात, आता यज्ञातून तिची निर्मिती झाली, हे आमच्या पुढच्या पिढीला काही पटणार नाही. की पुढची पिढी विज्ञानाला जाते, बरोबर? म्हणजे ही जी द्रौपदी आहे, ती द्रौपदी मग दत्तक घेतली गेली होती का? हा, म्हणजे ती अयोनिजा होती का?
ती बाहेरून आलेली होती का? बहुधा बहुधा, पण ती मातृसत्ताक संदर्भातून आलेली असावी. आणि त्या काळामध्ये गडनायिकेचं प्राबल्य होतं. त्या काळामध्ये अ, एका स्त्रीचे 2, 3 किंवा 4 काय म्हणू पती सुद्धा असू शकत होते. अशी एक रचना होती. गणांची, गणराज्यांची इत्यादी, इत्यादी. त्यामुळे द्रौपदीनं हे मान्य केलं असेल. कृष्णानं हा सुझाव, ही सूचना दिली असेल. का? 5ही पांडव एकत्र असावेत. म्हणजे युधिष्ठिर किंवा ज्याला आपण धर्म म्हणतो, तो भालाफेकीमध्ये निष्णात होता. अर्जुन धनुर्विद्या, भीम गदा युद्ध वगैरे वगैरे. पण हे 5ही पांडव जोपर्यंत एकत्र असतील असावेत, तोपर्यंत ते अभेद्य होते, अपराजित होते. बरोबर? म्हणजे हे जे 5 एक पांडव आहेत, यांच्यातली एकी टिकून राहावी, टिकावी, यासाठी योजना केली होती का? की यांची एक पत्नी द्रौपदी असावी, हुशार, चाणाक्ष, अत्यंत स्वाभिमानी, अशी काही घटना घडली असेल का? आता इथे काही जण आक्षेप घेतात, जे आजची एक मांडणी करतात स्त्री पुरुष समानतेची. हे द्रौपदीच्या इच्छेविरुद्ध असेल, जिंकलं तिला अर्जुनाने, अर्जुनच फक्त एक पती असायला हवा होता, 5 पांडव पती कसे होतात? याचे एक संभाव्य उत्तर जे आपण देऊ शकतो. आता द्रौपदीचं मन काय होतं? द्रौपदीनं ते ऍक्सेप्ट केलं का, स्वीकारलं का, याचे काही सगळेच पुरावे माझ्याकडेही नाही आहेत. मी कधी कुणी असा इतिहासकार नाही आहे. पण तर्कानं जर आपण गेलो तर द्रौपदीची पहिली पार्श्वभूमी ही मातृसत्ताक होती. त्यानुसार द्रौपदीने ही जी काही एक रचना होती तिला मान्यता दिली असेल. नंतर ती नांदली सुद्धा 5ही पांडवांसोबत. तिला 5 पुत्र मिळाले 5ही पांडवांकडून. आता तो सगळा नंतरचा इतिहास झाला. मुद्दा इथं असा येतो की एक संकट आलेलं होतं. माता आतून म्हणाली वाटून घ्या, हे संकट होतं, आणि त्या संकटाचं रूपांतरण कृष्णानं एका संधीमध्ये केलं. आणि त्या 5ही पांडवांना एकत्र ठेवणारी द्रौपदी, त्यांची जी पत्नी आहे, तिचा सगळा पुढचा इतिहास, तिचा पराक्रम, तिची तेजस्विता, हे सगळं आपल्याला माहिती आहे. मी उदाहरण का दिलं तर आम्हाला आमच्या मुलांना सांगावं लागेल की समस्या येते, पण त्या समस्येकडे समस्या किंवा प्रॉब्लेम न पाहता आम्ही चॅलेंज म्हणून पाहू शकतो का? इट्स अ चॅलेंज, इट इज नॉट अ प्रॉब्लेम. मीट द चॅलेंज. आव्हान आहे ते. त्या आव्हानाला भिडा, म्हणजे त्या आव्हानाचं रूपांतर संधीमध्ये करा. आता बघा ना, आमची मुलं इंग्लंडला जातात, युरोपात जातात, जर्मनीला जातात, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरला जातात. तिथे किती किती म्हणून आव्हानांचा मुकाबला करतात. संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, खानपान वेगळं, हवामान वेगळं, परिस्थिती वेगळी. बरं, मी हा अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतो. तिथे काही प्रमाणामध्ये वांशिक भेदाभेद असतात, दिसत नाहीत, तेही असतात. या सगळ्या गोष्टींना स्वीकारून आमची मुलं तिथं MS करतात, MBA करतात, नोकऱ्या करतात. आमची काही मुलं, म्हणजे आमचे काही तिथल्या काही कंपन्यांचे CEO आहेत. याचा अर्थ काय? की आम्ही आव्हानांना स्वीकारलं, त्याचं रूपांतरण संधीमध्ये केलं, आणि म्हणून आमची मुलं तिथे जाऊन मोठा पराक्रम करू शकली. हे आम्हाला कृष्णाच्या त्या सगळ्या कथेमधून आमच्या मुलांसमोर आम्हाला मांडता आलं पाहिजे. तर आम्ही कृष्णायन, ज्याला आपण म्हणू शकू, कृष्णाची कथा, ही आम्ही एका उद्देशाने शिकवू शकतोय, हा त्यातला मतितार्थ. मी सुरुवातीला एक उदाहरण दिलं होतं, म्हणजे छत्रपतींचं, तो मिर्झा राजे जयसिंग वगैरे वगैरे आला. इथे आणखी एक संदर्भ मला द्यायचा आहे, तोही मला महत्वाचा वाटतो. काही जण कृष्णाला, विशेषतः राजस्थानी आणि गुजराती समाजामध्ये, कृष्णाचं एक लाडकं नाव आहे, आणि ते आहे रणछोड दास. रण सोडून पळणारा. कृष्णानं सुद्धा गनिमी कावा वापरला होताच ना. म्हणजे जरासंधाचं वध त्याने भीमाच्या माध्यमातून, भीमाकडून करवलं. कृष्ण करू शकला असता, पण कृष्णाला हे मांडायचं होतं की मनुष्याने आपला पराक्रम स्वतः करावा. मी आहे मार्गदर्शक, तुमचं काम तुम्ही करा ना. आता इथे मुद्दा काय येतो की बहुतेक महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये, विशेषतः महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये, मी का सांगू शकतो, इथे उल्लेख करतो मुद्दा म्हणून, बाकी त्याचा काही वेगळा अर्थ काढू नका. माझी बायको चित्पावन आहे. आमचं 1985-86 मधलं आमचं सोलापुरातलं लव्ह मॅरेज, त्यावर आधारित माझी कादंबरी तुम्ही वाचू शकता. एका मारवाड्याची गोष्ट. आम्ही काय काय झेललं, काय काय सहन केलं. विशेषतः माझ्या बाजूने खूप विरोध झाला.
मी काय सांगतोय की दोन्ही समाज आम्ही दोघेही गेली 40 वर्ष खूप जवळून पाहतो आहोत. मुद्दा इथं असा आहे की मराठी कुटुंबांमध्ये आम्ही आमच्या मुलांना सांगतो, काय सांगतो की बाबा रे, परिस्थिती अशी जर आली, अपमान सहन नाही करायचा, वाकायचं नाही, तुटून जायचं, तुटलो तरी चालेल, वाकायचं नाही. आता माझं काउंटर असं आहे, माझी आर्ग्युमेंट अशी आहे, तुटल्यानंतर राहतं काय? काहीच राहत नाही. का तुटायचं? नाही तुटायचं. मग उत्तर काय माझं? तुटण्याचं सोंग करायचं. मी तुटलोय असं खोटं खोटं दाखवायचं, सॉरी, वाकायचं सोंग करायचं. वाकायचं, मनापासून वाकायचं नाहीच आहे, पण परिस्थिती निभवून न्यायची आहे, पुढं जायचंय. आणि त्यासाठी म्हणून मी वाकलोय, मी नम्र आहे, मी छोटा आहे, असं समोरच्याला दाखवायचं. म्हणजे मला आज माझं जगणं महत्वाचं आहे. वाकायचं नाही म्हणून तुटायचं, आणि तुटायचं म्हणजे संपायचं, याला काही अर्थ नाही ना. म्हणजे आमच्या स्वभावातील जी लवचिकता आहे ना, ती लवचिकता अत्यंत महत्वाची आहे. आधी जगणं महत्वाचं, अस्तित्व महत्वाचं, त्यासाठी टिकणं महत्वाचं. म्हणजे बघा, मी जे सुरुवातीला जे उदाहरण दिलं बलरामासोबत, बलरामाचं आणखीन एक नाव आहे हलधर. हलधर म्हणजे नांगरधारी बलराम. म्हणजे आणखीन एक संदर्भ किती छान आहे बघा, की कृष्णाची बलरामाची पार्श्वभूमी ही कृषक पार्श्वभूमी होती, शेतकऱ्याची पार्श्वभूमी होती. पण तिथे कृष्ण भावाला सांगतो, इथून उठूयात, जाऊयात पलीकडे. रोज रोजची अशी युद्ध नको आहेत आपल्याला. या युद्धांमध्ये किती गुंतायचं? आपल्याला आता प्रॉस्पेरिटी हवी, आपल्याला उन्नती हवी. म्हणजे बघा, इथली जी स्वभावातील लवचिकता आहे ना, ती लवचिकता तो वापरतो. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. मग आता रतन टाटा साहेब असतील, जे.आर.डी. टाटा असतील, अझीम प्रेमजी असतील, हा, किंवा गोदरेज ग्रुप असेल, किंवा आदित्य विक्रम बिर्ला असतील, हे कुठलाही तुम्ही उद्योगपती घ्या, या उद्योगपतीला आपलं साम्राज्य उभं करताना वेगवेगळ्या घटकांसोबत व्यवहार करावे लागतात. सरकारला सांभाळावं लागतं, राजकारण्यांना सांभाळावं लागतं, म्हणजे पुढाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांभाळावं लागतं, बँकरना सांभाळावं लागतं, हा, प्रतिस्पर्ध्यांना चुचकारावं लागतं, लेबर युनियनला सांभाळावं लागतं. हे सगळं करताना किती तडजोडी कराव्या लागतात. म्हणजे उद्योग उभा करणं सोपं नाहीये. एखाद्या कंपनीमधला वरचा अधिकारी असतो, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट, एखाद्या बँकेतला वरचा मॅनेजिंग डायरेक्टर असतो. हे नेते असतात आपापल्या उद्योगातले, व्यवसायातले, आपापल्या कामातले. यांना किती गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि त्यासाठी इमोशनल कोशंट, भावनांक, आपल्या स्वभावातील लवचिकता ही अत्यंत महत्वाची ठरतेच ठरते. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या डोळ्यासमोरचा कृष्ण. आता बघा ना, गोकुळातून जेव्हा कृष्ण निघाला, आय कॉल इट एज दी मॅनेजमेंट ऑफ सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन. गोकुळातून उठून मथुरेत जायचं, हा, म्हणजे गोकुळ सोडून मथुरेत जायचं, तिथले मायेचे भक्तीचे पाश तोडायचे, बरोबर, तिथे अडकायचं नाही. आजच्या व्यवस्थापकीय भाषेमध्ये काय म्हणूया, छोट्या ऑर्बिट मधून मोठ्या ऑर्बिट मध्ये जायचं. म्हणजे माझं शहर, माझं गाव सोडल्याशिवाय माझी उन्नती होणार नाही, किंवा माझं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायचंय, माझा देश सोडून दुसऱ्या देशात जायचंय. हे जे काही मायग्रेशन आहे, स्थलांतर आहे, यासाठी पहिला अडसर असतो आपल्या मनाचा. अरे, घर सोडायचं, आई बाबांना सोडायचं, नातेवाईकांना, मित्रांना सोडायचं, हा, संस्कृतीला, मंदिराला सोडायचं, आपल्या गल्लीला सोडायचं. अरे बापरे, कसं काय जमायचं? पण इथेच आपली टेस्ट असते, इथेच आपली परीक्षा असते. आणि ही परीक्षा पुन्हा पुन्हा कृष्ण देत गेला. ते गोकुळ सोडलं, मथुरेत आला, मथुरा नगरी सोडली आणि द्वारकेला गेला. कुठला कुठे गेला? म्हणजे बघा, कृष्णायन, कृष्णाच्या चरित्राचं सगळं विश्लेषण हे जर आपण मानवी पातळीवर करू लागलो ना, इतकं काही शिकता येतं, इतकं काही शिकता येतं, भावतं, आवडतं, आणि आपण पुढे जाऊ लागतो. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कृष्णानं स्त्रियांच्या गौरवासाठी बरीच युद्ध केली. जसं रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणीने कळवलं कृष्णाला की मी तुला मनानं वरलेला आहे, तूच माझा नवरा. रुक्मीचा विरोध होता, कारण रुक्मी, कंस आणि शिशुपाल हे तिघेही जरासंधाचे शिष्य म्हणा, सहकारी म्हणा, त्या गोटातले, बरोबर. म्हणजे मुद्दा इथं असा की रुक्मीला सुद्धा तो अहंकार होता, कृष्ण माझं काय वाकडे करेल. जरासंधाची सगळी सेना किंवा इत्यादी सगळ्या गोष्टी असतील,
इथे रुक्मिणीच्या भावनांची महत्ता जाणून कृष्ण रुक्मिणीशी आपलं लग्न लावतो, लग्न करतो आणि ते करताना तो रुक्मिणीचा पाडावही करतो. ही कथा आपल्याला माहिती आहे. म्हणजे बघा, आपली आई देवकी, तिचे अधिकार, कुंतीचे अधिकार, आपल्या मुलांबाबतीतले, पांडवांबाबतीतले, द्रौपदीचे अधिकार, सुभद्रेचे अधिकार. आता सुभद्रेचे अधिकार ती कथाही आपण ऐकूया, चातुर्या बाबतीतली. कृष्णाचं बलरामावर प्रचंड प्रेम होतं, बलरामाचं कृष्णावर अतिप्रचंड प्रेम होतं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु या बलरामाचा शिष्य होता दुर्योधन, गदा युद्धातला लाडका शिष्य. दुर्योधन सुद्धा तेवढाच गदा युद्धामध्ये माहीर होता. त्यामुळे बलरामाची इच्छा होती आपली बहीण सुभद्रा हिचं लग्न दुर्योधनाशी लावावं. म्हणजे कुरुवंश आणि यदुवंश या दोन मोठ्या डिनेस्टीज, दोन मोठे वंश, दोन मोठी साम्राज्य, यांच्यामध्ये कोलॅबोरेशन व्हावं. जसं आजच्या काळामध्ये दोन मोठे उद्योगपती एकत्र येतात, बरोबर, दोन मोठे पुढारी एकत्र येतात. ही तशी इच्छा ही होतीच कुणाची, बलरामाची, की सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी व्हावं. आता कृष्णाला हे मान्य होणं अशक्यच होतं. पण आता मग हे कसं सोडवायचं? बलराम तर बडे भैया, त्याला कसं पटवायचं, काय करायचं? आधी कृष्ण अभ्यास करतो की आपली बहीण सुभद्रा, हिला अर्जुन खरोखर आवडतोय का, अर्जुनाला सुभद्रा आवडते का? आणि मग सगळा अभ्यास करतो, कळतं की दोघं एकमेकांना पसंत करतात. आणि मग सांगतो अर्जुनाला, बाबा अमुक अमुक दिवशी दुपारी 4 वाजता ये. दुपारी 4 वाजता म्हणजे उदाहरण आहे बरं का. कोणी मला विचारेल, जाकोडे तुम्हाला कसं माहिती दुपारी 4 वाजता वगैरे, तर दुपारी 4 वाजता सांगतो अर्जुनाला, या दिवशी ये आणि सुभद्रेला घेऊन जा. आता तो सुभद्रेला काय सांगतो, हे बघ अर्जुन, येईल तुम्ही रथामध्ये बसाल, अर्जुनाला मागं बसव आणि सारथ्य तू कर, तू रथ चालव. सुभद्रा विचारते, कृष्ण असं का रे? कृष्ण म्हणतो, ऐक तरी, तू तुझ्या भल्याच सांगतोय. आता हा सगळा विश्वास होताच आपल्या बंधूबद्दल, हो म्हणते ती. आता कृष्ण द्वारकेतल्या 4 VIP लोकांना, 4 VIP नागरिकांना, म्हणजे आदरणीय नागरिकांना सांगतो, 4 वाजता या आमच्याकडे घरी, आणि इथे काय होतं ते बघा. ओके, तर मग हे सगळं ठरवलं जातं. आणि मग होतं काय, अर्जुन येतो, रथात दोघे बसतात, सुभद्रा रथ चालवत निघून जाते. ते 4 जे होते नागरिक त्यांनी सगळं पाहिलेलं असतं. संध्याकाळी उशिरा बलराम भैया येतात. त्यांना कळतं की अर्जुन आपल्या बहिणीला घेऊन गेलाय. बलराम संतापतो, तोही शिगरकोपी होता भीमासारखा. तो म्हणतो कृष्णाला, अरे तुझा मित्र काय त्याने केलंय, तुझीच फूस असेल त्याला, पण हे मला मान्य नाही. मी आता पाठलाग करतो अर्जुनाचा, त्याला पराभूत करतो आणि बहिणीला परत घेऊन येतो. आता कृष्ण सांगतो, भैया तू काय करायला चाललायस? दोघांनी माझ्या सूचनेनुसार वाटेत गांधर्व पद्धतीने विवाहही केला असेल. आता अर्जुन हा आपल्या बहिणीचा नवरा आहे, तिचं सौभाग्य आहे, त्याला काय तू पराभूत करतोस, मारतोस वगैरे वगैरे, हे काही शक्य नाही. तरी बलराम अशांत असतो. नाही, अर्जुन बळजबरीने सुभद्रेला घेऊन गेला असेल, सुभद्रेची इच्छाच नसेल. मग कृष्ण आपला शेवटचा पत्ता बाहेर काढतो. कृष्ण त्या 4ही नागरिकांना बोलवतो, जे शहरातले VIP नागरिक होते. त्यांना विचारतो, तुम्ही 4 वाजता येऊन गेलात, काय पाहिलं? अर्जुन आला आणि अर्जुन सुभद्रा निघून गेले. नाही, आणखीन काय पाहिलं? चौघं म्हणतात, एक गंमतशीर घटना पाहिली. अर्जुन मागे बसला होता आणि सुभद्रा रथ चालवत होती. म्हणतो बलराम भैया, बघितलं, सुभद्रा रथ चालवत होती म्हणजे सुभद्रेला हे हवं होतं, ते सुभद्रेच्या इच्छेविरुद्ध नव्हतं. थोडक्यात असं, इमोशनल क्वेश्चन, भावनांकाचा वापर करताना बुद्ध्यांकाचाही वापर करावा लागतो, चतुराईचा वापर करावा लागतो. आपले आपापसातले संबंध वापरताना, आपले संबंध दृढ करताना, हे यातून आपण शिकू शकतो. आता मी एका महत्वाच्या मुद्द्याकडे येतो, 2 मुद्दे, आणि मग आपण जर वेळ असेल तर काही प्रश्नोत्तर करूयात, तुमच्यात जर काही शंका असतील तर. आता 2 महत्वाच्या मुद्द्यांकडे येतो. मी सुरुवातीलाच बोललो की कृष्णानं बरेच युद्ध कृष्ण खेळला स्त्रियांच्या गौरवासाठी. महाभारताचं युद्ध वरकरणी आपण म्हणतो कौरव आणि पांडवांमधलं युद्ध नाही. माझ्या मतानुसार हे फक्त तेवढंच नव्हतं, हे युद्ध 2 विचारसरणींमधलं सुद्धा होतं. 2 विचारसरणी कुठल्या? पुरुषी वर्चस्वाची एक विचारसरणी
त्याचं प्रतिनिधित्व पितामह भीष्म करीत होते. तुम्हाला त्याचे पुरावे सांगतो ना. मातृसत्ता, स्त्रियांचा आदर, स्त्रियांचा गौरव याचं प्रतिनिधित्व कृष्ण करत होता. आता बघा ना, पहिलं उदाहरण, अंबा, अंबिका, अंबालिका, तुम्ही ऐकून असाल. त्या स्वयंवरामध्ये भीष्म जातो. भीष्माला लग्न करायचंच नव्हतं, बरोबर. परंतु आपल्या सावत्र भावासाठी पत्नी आणायची आहे, त्यानुसार तो जातो, जिंकतो आणि त्यातल्या म्हणजे अंबा, अंबिका आणि अंबालिका, अंबिका आणि अंबालिकेला घेऊन येतो. अंबेची कथा वेगळी, त्या कथेत मी जात नाही. म्हणजे त्यांनी विचारही केला नाही भीष्माने की बाबा यांची इच्छा काय, इथे कुणी यायला पाहिजे होतं, ज्याचं लग्न आहे त्यानं यायला पाहिजे होतं. आंबेची कथा माहिती आहे, आंबेने दुसऱ्या एका राजकुमाराला वरलेलं होतं, इत्यादी इत्यादी. हा, आता हे पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण गांधारीचं. हा जातो गांधार प्रदेशात. भीष्म हा महापराक्रमी होता, बरोबर. आणि मग हा जाऊन तिथे सांगतो तिच्या वडिलांना आणि भावाला, हे असं असं आहे, तुझ्या कन्येनं आमच्या इकडे आलं पाहिजे, धृतराष्ट्रासोबत तिचं लग्न झालं पाहिजे. असे आंधळा तो, पण तो युधाचा आजच्या भाषेमध्ये तो उद्याचा सक्सेसर आहे, राजा आहे, हे आहे ते आहे. म्हणजे ही बळजोडी झाली. आणि सगळ्यात हीन प्रकार कुठला, आपण त्याबद्दल काय बोला. द्रौपदी वस्त्रहरण होताना भीष्म मान खाली घालून बसतात, द्रोणाचार्य बसलेलेच होते. आता तिथे त्या काळातल्या त्या सगळ्या काय म्हणू, नियमांचा, कागदोपत्री नियमांचा काथ्याकूट करणं, पांडव हरले, त्यांच्याकडे दास्यत्व आलं, बरोबर. त्यामुळे दासाची पत्नी ही सुद्धा दासी होते, तिच्यावर अधिकार दुर्योधनाचा. अरे काय मूर्खपणा आहे, तुमचे नियम काही असो. हा, म्हणजे सगळ्या त्या भर दरबारामध्ये वस्त्रहरण होताना भीष्म पाहत बसतात. ते जर भीष्मानं थांबवलं असतं, म्हणजे मित्र म्हणेन की भीष्मानं सांगितलं असतं दुर्योधनाला, हे युद्ध होणार नाही, मी पांडवांच्या बाजूने उभा राहील, ते युद्ध झालंच नसतं. याचं मोठं कारण भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि कर्ण हे तिघेही भगवान परशुरामाचे शिष्य, धनुर्विद्येतले. भगवान परशुराम हे महादेवाचे शिष्य, महादेवाकडून शिकलेले, ती विद्या पुढे गेली. हे तिघेही साधारणपणे धनुर्विद्येच्या बाबतीमध्ये अजयही असेच होते. यांना मारणं जवळपास असंभव होतं. माहितीये तुम्हाला, 18 दिवसांमध्ये 9 दिवस एकटा भीष्म लढला, आणि तो कसा मारला गेला, द्रोणाचार्य कसे मारले गेले, कर्ण कसा मारला गेला, इत्यादी इत्यादी. ही सगळी योजना कृष्णाची. मी सुरुवातीला जी मी विधान केलं होतं की तुमचं उद्दिष्ट चांगलं असेल, उद्दिष्ट पवित्र असेल, सामाजिक उपयोगाचं असेल, जनकल्याणाचं असेल, तर तिथपर्यंत जाण्याच्या तुमच्या ज्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रियांमध्ये जर काही तडजोडी कराव्या लागल्या तर त्या कराव्या लागतात. म्हणजे कपटाचं उत्तर हे कपटानं द्यावं लागतं. आमने सामने भीष्म मारला जाणार नाही, द्रोणाचार्य मारले जाणार नाहीत, हे कृष्णाला माहिती होतं. बरं, कृष्णाला ठरवलं होतं की मी काही हातामध्ये शस्त्र घेणार नाही. म्हणजे बघा, यातून एक मोठा धडा आम्हाला काय मिळतो, एक मोठा धडा मिळतो आम्हाला. उद्देश महत्वाचा, प्रक्रियांचं शुद्धत्व, त्यांची शुद्धी महत्वाची, हे सगळं मान्य आहे. पण जिथे तुमचा शत्रू अत्यंत बलाढ्य आहे, कपटी आहे, त्याच्याकडे सगळी साधनं आहेत आणि त्यामुळं त्याला आमने सामने पराजित करणं अवघड आहे, तिथे आम्हाला आमच्या त्या सगळ्या व्यवहारातली लवचिकता वापरणं आवश्यक आहे. साधारणपणे 1670 पर्यंत शिवरायांनी बरीच युद्ध आमने सामने जी करायची होती ती टाळली. त्यांनी गनिमी हल्ले केले. म्हणजे आदिलशाही विरुद्ध असेल, निजामशाही विरुद्ध असेल, कुतुबशाही विरुद्ध असेल किंवा मुघलशाही विरुद्ध असेल, त्यांना सह्याद्रीमध्ये बोलवलं, खिंडीत गाठलं आणि त्यांची कत्तल केली. इथे मुद्दा काय आहे की तुमची साधनं काय आहेत, तुमच्या बाजूने कोण कोण आहेत, इत्यादी इत्यादी. म्हणजे बघा, देयर इज सो मच लर्निंग फ्रॉम कृष्णायन. पण या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आम्ही मानवी पातळीवर जर केलं तर बरंच काही शिकता येतं. स्त्रियांच्या विरोधातली जी विचारसरणी होती, पुरुषी वर्चस्वाची जी विचारसरणी होती, तिचा पराभव करण्यासाठी म्हणून कृष्ण हे युद्ध लढला. माध्यम पांडवांचं होतं, पांडव होतेच, पांडव कौरवांमधला तो संघर्ष होताच, मग तो जमिनीमधला, राज्याबद्दलचा, द्रौपदी बद्दलचा, ही सगळी कारणं होतीच.
पण मोठं कारण हे होतं, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. आता आणखीन एक त्यातला मुद्दा असा, म्हणजे तोही मला आपल्या पुढच्या पिढीला द्यावासा वाटतो. तुमच्याकडे जेव्हा वेळ असतो ना, आता आम्ही कोरोना किंवा त्या कालखंडाचा सामना केला. कोरोनामध्ये आम्ही घरी होतो. बाहेर जाऊ शकत नव्हतो. मग त्या कालखंडामध्ये आम्ही दुसरी कुठली तयारी केली का? म्हणजे आमच्या पुढच्या भावी योजनांवरची की आम्ही घरीच बसून राहिलो. बऱ्याच जणांनी तयारी केली. आता कृष्णाचं उदाहरण का देतोय मी इथे? खूप छान उदाहरण आहे. जेव्हा अर्जुनाला एक शिक्षा होते. म्हणजे होतं असं की युधिष्ठिर आणि द्रौपदी गप्पा मारत बसलेले असतात आणि तिथे त्यांच्या नियमानुसार बाकीच्या 4 पांडवांनी जायचं नसतं. शत्रू येतो, शत्रूचा हल्ला होतो, त्याचे जे गांडीव धनुष्य होतं ते तिथे अडकतं त्या हॉलमध्ये आणि मग अर्जुनाला जावं लागतं. तो गांडीव घेऊन बाहेर येतो. युद्धाला सामोरा जातो, जिंकतो बिंकतो सगळं झालं. पण अर्जुनाने नियम मोडला. युधिष्ठिर आणि द्रौपदी बोलत बसलेले असताना अर्जुन गेला. नियम होता की त्याने शिक्षेला सामोरं गेलं पाहिजे, वनवासाला गेलं पाहिजे. आता अर्जुन निघतो वनवासाला. ही चर्चा मी फार पुढे नेणार नाही. म्हणजे युधिष्ठिर बाकीचे पांडवही म्हणतात, अरे तुला माफ केलं, तुझी आवश्यकता होती की तू मुद्दामून आला नाही वगैरे वगैरे. पण अर्जुन म्हणतो नाही. लोकांसमोरचे जे उदाहरण आपल्याला इथे दाखवलं पाहिजे की बाबा इथे सवरशास्त्र काढून अर्जुनाला माफी मिळते असा अर्थ काढला जाता कामा नये. अर्जुन निघतो वनवासाला. इथे मग त्याला कृष्ण सांगतो की तुला या सगळ्या संधीचा उपयोग केला पाहिजे, कारण उद्या तुम्ही सगळे तुम्हाला कौरवांशी लढायचं आहे. त्यामुळे तुझं नेटवर्क उभं कर. एखादा उद्योगपती मोठा होतो, पुढारी मोठा होतो, प्रशासकीय अधिकारी यशस्वी होतो का? त्याने एक नेटवर्क उभं केलेलं असतं मित्रांचं, सहकार्यांचं. आणि इथे मग अर्जुन त्याला सांगतो, सॉरी कृष्ण सांगतो अर्जुनाला की बाबा रे, तू पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जा. हा, पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जा. तिथे संबंध, तिथे तुझे असे संबंधाचा विस्तार कर. आणि आपल्याला माहितीये मग तिथे तो उलुपीशी लग्न करतो. तिथली सगळी व्यवस्था मातृसत्ताक. मग तिथल्या राजांना जोडून घेतो. कोण? अर्जुन. नंतर अर्जुनाला तो खाली दक्षिणेत पाठवतो. कर्नाटक, हम्पी, जिथे हनुमानाचा जन्म झाला, तिथलं राज्य. हा, तिथल्या राजांना स्वतःशी जोडून घेणं तेही तो करवून घेतो. आणि मग त्याला कृष्ण सांगतो की बाबा रे, महादेवाकडून परशुराम शिकले, परशुरामाकडून हे तिघ शिकले. कोण? भीष्म, द्रोण आणि कर्ण. तुला यांचा मुकाबला करायचा आहे. मग यांच्या गुरुचा गुरु कोण? महादेव. तुला त्या महादेवाला भेटलं पाहिजे. आणि हा भेटतो, ती कथा तुम्हाला माहिती आहे. आणि मग महादेव त्याला पाशुपतास्त्र देतात. आता मी पुन्हा सांगतो, मी कोणी इतिहासकार नाही. मग पाशुपतास्त्र, ब्रह्मास्त्र ही जी काही आयुध होती त्यांचा वापर अर्जुनाने केलाच नाही. पाशुपतास्त्राचा वापर केला असता तर ते सारं युद्ध एका दिवसात संपलं असतं. महादेवाचं आयुध, हा, पण त्याचा त्याने उपयोग केला नाही. पण ती विद्या ग्रहण केली, ते घेतलं, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये काय म्हणू? टेक्नॉलॉजी म्हणू, वॉर टेक्नॉलॉजी म्हणू. त्याने घेतली. पण त्या सगळ्या काळाचा उपयोग कृष्णाने त्याच्याकडून करवून घेतला. हे उदाहरण किती मोठं आहे. हे मार्केट डल आहे, मार्केटमध्ये तुमच्या प्रॉडक्टला मागणी नाही आहे, विक्री होत नाही, तुम्ही घरी बसलेले आहात, किंवा तुम्ही मार्केटमध्ये कमी जाता आहात, किंवा सीझन नाही आहे, प्रचंड पाऊस पडतोय, इत्यादी इत्यादी. मग तुम्हाला पुढची तयारी केली पाहिजे, पुढचा विचार केला पाहिजे. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या संस्थेमध्ये ज्या कमतरतेच्या जागा आहेत, ज्या जागा तुमच्या ज्या दुर्बलतेच्या जागा आहेत, त्यांच्यावर तुम्हाला काम केलं पाहिजे, नवं वाचन केलं पाहिजे, नव्या व्यूहरचना रचल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात असं की तुमच्याकडे वेळ आहे, उद्याची तयारी करा, स्वस्थ बसू नका. हे कृष्ण आम्हाला पुन्हा 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 सांगतो. म्हणजे बघा, मी तुमच्या समोर हा सगळा धावता पट मांडला कृष्णाच्या बाबतीतला. हा, आता अगदी शेवटच्या मुद्द्यावर येतो की कृष्ण हा पुन्हा पुन्हा यशस्वी का झाला. त्याचं एक मोठं कारण अटॅचमेंट अँड डिटॅचमेंट, आसक्ती आणि विरक्ती यातलं संतुलन. आजचा एखादा उद्योजक, एखादा बँकर किंवा एखादा प्रशासक, एखादा प्राध्यापक, एखादा संशोधक, हा, हे सगळे एका विजयानं, एका यशानं समाधानी होतात. समाधान महत्वाचं, पण तुमची गुणवत्ता अधिक असेल, तुम्हाला आणखीन पुढे जायचं आहे. एका टप्प्यावर थांबून नाही चालणार, तुम्हाला आणखीन पुढे गेलं पाहिजे. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग बोलकं उदाहरण आहे. वीरेंद्र सहवाग सचिनला आपला गुरु मानतो,
पण कसोटी कारकिर्दीमध्ये सचिनने कधी ट्रिपल सेंचुरी केली नाही, त्रिशतक केलं नाही कसोटी कारकिर्दीमध्ये. सचिननं नाही केलेलं, पण वीरेंद्र सेहवागने 2 त्रिशतकं मारली. आता इथं मुद्दा काय येतो, कल्पना करा वीरेंद्र सेहवाग बॅटिंगला उभा आहे, पहिली सेंचुरी केली, आउट नाही झाला, नॉट आउट आहे. तो स्वतःला सांगतो, आपल्या सिस्टीमला सांगतो, अरे ही सुवर्ण संधी आहे, मला आणखीन एक शतक मारलं पाहिजे. उभा राहतो, आपली सगळी ऊर्जा बाहेर काढतो, आणखीन एक शतक मारतो, द्विशतक झालं, अजूनही आउट नाहीये, पुन्हा स्वतःला सांगतो. हे स्वतःला सांगणं जे आहे ना ते महत्वाचं आहे. आणि मग तो तिसरं शतकही मारतो, ट्रिपल सेंचुरी. असं वीरेंद्रने सेहवागने दोनदा केलं. सचिनला का जमलं नसावं? एकतर प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षांचा ओझा. मी कोणी क्रिकेटचा जाणकार नाहीये, पण जे काही मला आठवतं नंतरच्या कालखंडामध्ये सचिन 93-94 वर येऊन बसायचा आणि 6-7 रन करण्यासाठी, धावा करण्यासाठी बराच कालावधी घ्यायचा. का? अपेक्षांचं योजक किंवा आपण म्हणू फिअर ऑफ फेल्युअर. आम्हाला मुलांना सांगता आलं पाहिजे, अपयशाला घाबरायचं नाही. नो फिअर ऑफ फेल्युअर. काय होईल, मॅक्झिमम काय होईल, अपयश येईल. बघा ना, बरेच मराठी उद्योजक ज्याला आपण दिवाळखोरी म्हणतो, त्या दिवाळखोरीला घाबरतात. अरे दिवाळखोर झालो तर काय? आता आमच्या उद्योजकी समाजामध्ये, माझ्या काही नात्यांमध्ये, माझे काही नातेवाईक यांनी अशा 1-2 दिवाळखोऱ्या पचवल्या आहेत. पण तिथे समाज सुद्धा विचित्र नजरेने त्यांच्याकडे पाहत नाही. दिवाळखोरी झाली, होतं असं, अपयश येतं पदरी, पण पुन्हा उभं राहणं, त्याला समाजानं मदत करणं किंवा पुन्हा उभा राहा, हे तुला आम्ही भांडवल देतो, हे जास्त महत्वाचं. म्हणजे काय, की आम्हाला हे पाहता आलं पाहिजे की मला पुढे जायचंय, मागच्या यशामध्ये, मागच्या लॉरेल्स मध्ये मला अडकायचं नाहीये. मागचं यश महत्वाचं आहे, त्यातून स्फूर्ती मिळते, प्रोत्साहन मिळतं, आपली क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता वाढते, पण मला आणखीन पुढे जायचंय. आणि आता मी शेवटचं विधान करतो. कृष्णाचं व्यक्तिमत्व काय होतं, ज्याने तो पुन्हा पुन्हा यशस्वी होत गेला. तुम्ही एकही मला फोटो दाखवा कृष्णाचा, ज्यात तो क्रोधायमान आहे, शंकित आहे, टेन्शन मध्ये आहे. एक चित्र आहे, भीष्माचा वध करू शकत नाही अर्जुन, राग येतो कृष्णाला आपल्या शिष्याचा, तो उतरतो रथातून, चक्र घेतो हातामध्ये आणि भीष्मावर धावून जातो. एक चित्र आहे, बाकी काही नाही. मग कृष्ण यशस्वी का होत गेला? त्याच्या चौकटीमध्ये व्यक्तिमत्वाच्या 4ही अंक होते. बुद्ध्यांक, इंटेलिजन्स कोशंट, ऊर्जा अंक, ऊर्जा, शारीरिक ऊर्जा आणि मानसिक ऊर्जा. ऊर्जा टिकवणं, ऊर्जा वर्धिष्णू करणं, हे तेवढंच महत्वाचं. नंबर 3 सामाजिक अंक किंवा भावना अंक, समाजाबद्दलची आस्था, सेन्सिटिव्हिटी, ही महत्वाचीच. आणि चौथा मी जो तिथे अंक जोडतोय तो उद्योजकांक, एंटरप्रिनरल कोशंट, संपत्तीची निर्मिती करणं, तेवढीच महत्वाची आहे. नगर बसवणं, नगर वसवणं, इतरांचं नगर वसवण्यामध्ये म्हणजे इंद्रप्रस्थाच्या वसवण्यामध्ये मदत करणं, याला मी एंटरप्रिनरल कोशंट म्हणतो. म्हणजे निष्कर्ष असा की कृष्ण, मी स्वतः चातुर्वर्ण व्यवस्था मानत नाही, मी जातपात मानत नाही. मी तुम्हाला त्याचं उदाहरण माझ्या लग्नाबद्दलचं आधीच दिलं. परंतु मुद्दा इथं असा येतो की कृष्णानं, आता तुम्ही त्याचा कुठलाही अनुमानार्थ काढू शकता, कृष्णाच्या व्यक्तिमत्वामध्ये 4ही गुण होते, गुणसंपदा होत्या, कौशल्य होती, वैशिष्ट्य होती. म्हणजे काय, हा पांडवांचा गुरु होता, पांडवांचा तो फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होता. तो पांडवांचं मार्गदर्शन करायचा, त्या अर्थानं तो ब्राह्मण होता. बरोबर, त्याने द्वारका वसवली, नारायणी सेना उभी केली, इतके युद्ध लढला न्यायाच्या बाजूनं, म्हणजे तो खरा क्षत्रिय होता. संपत्तीची निर्मिती केली, यादव समाज प्रचंड संपन्न होता. कृष्णाने कधी ढोंग केलं नाही, कधी संपत केला, आनंदाला नाही म्हटलं नाही. अर्थात अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट वापरून, म्हणजे त्या अर्थानं तो वैश्य होता. आणि कृष्ण हा प्रचंड सेवाभावी होता. कृष्णाचा कुणीही विरोधक असं म्हणू शकत नसे की कृष्ण असेल पराक्रमी, बुद्धिमान, पण कृष्ण अहंकारी पण आहे, असं कोणी म्हणू शकत नसे. त्याचं कारण कृष्ण सेवाभावी होता. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तो तिथे जमलेल्या सगळ्या त्या लोकांच्या जेवणानंतर पत्रावळी उचलायचा, त्या अर्थानं तो शूद्र होता. आता तुमच्यापैकी काही जणांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ वाचला असेल, हू वेर शूद्राज, शूद्र कोण होते, त्या चर्चेत मी जात नाही. माझा स्वतःचा एक ग्रंथ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 21वे शतक, ज्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला.
तुम्हाला जमल्यास हा ग्रंथ तुम्ही जरूर वाचा. मला इथं मुद्दा असा म्हणायचा आहे की शूद्र शब्दाचा अर्थ काय, छांदोग्य उपनिषदामध्ये त्याचा अर्थ काय दिलाय. इतरांच्या समस्या बघून त्याचं हृदय द्रवत, त्याचं हृदय मोठं होतं आणि म्हणून तो सेवाभावी होतो, असाही त्याचा एक अर्थ आहे. तर मुद्दा इथं असा आहे की आमच्याकडे या चारही गुणसंपदा आहेत का, या चारही गुणसंपदा आमच्या मुलांमध्ये आहेत का. सेवाभावी असणं, नम्र असणं, जेवढी नम्रता असेल तेवढं आमचं यश मोठं होत जातं, तेवढे कमी शत्रू आम्ही निर्माण करतो. आमच्या म्हणजे मारवाडी समाजातल्या आम्हा मुलांना लहानपणी आम्हाला सांगितलं जातं, एखादा मित्र होत नाहीये, ओके नो प्रॉब्लेम, पण तो शत्रू होता कामा नये. शत्रूंची निर्मिती आपण करता कामा नये. त्यासाठी आपण नम्र असलं पाहिजे. प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण नम्र असलं पाहिजे. नम्र असणं म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे विनाकारण वाकणं नव्हे, घाबरणं नव्हे, स्वतःचा पराभव मान्य करणं नव्हे. नम्र असणं म्हणजे माझ्याकडे भरपूर पराक्रम आहे, माझ्याकडे विद्वत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी नम्र आहे. आणि नम्रतेनं आपण बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतो. मला वाटतं मी बरंच बोललो, जवळपास मला वाटतं 1.25 तास बोललो मी. हा, तर आता जर तुमच्या काही शंका असतील तुम्ही मला त्या विचारू शकता. कृष्णाबद्दलचे काही जे आक्षेप घेतले गेले होते त्याबद्दलही आपण बोललो. तरी तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील, वेळ असेल, तुम्ही विचारू शकता. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कृष्ण कोण होता, मॅजेस्टिक प्रकाशन, तुम्ही हा माझा छोटा ग्रंथ वाचावा. हा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, व्यूह रचनाकार आणि व्यवस्थापकीय गुरु, असा एक माझा ग्रंथ. ते मी आनंदाने सांगू इच्छितो, त्या सगळ्याच ग्रंथांना त्या त्या काळामधली साहित्यिक पारितोषिक मिळत गेली, पण छत्रपती शिवाजी महाराजांवरचा जो ग्रंथ आहे तोही तुमच्या मुलांना, नातवंडांना खूप उपयोगी पडू शकेल. मराठीतला आहे, तोही जरूर वाचावा. म्हणजे संध्याताईंनी सुरुवातीला सांगितलं होतं, माझ्या आणखीन काही ग्रंथ जर मी तुम्हाला सांगू शकलो तर तुम्ही ते जरूर वाचावेत. आणि शेवटी एक छोटासा मारवाडी फायदा उचलतो, तो असा की माझी आता एक नवी कादंबरी येऊ घातली आहे, स्त्री प्रधान कादंबरी आहे. त्या कादंबरीचं नाव आहे कामायनी. लिहून झालं आहे, काही प्रकाशकांशी मी बोलतो आहे. तुम्हाला ही कादंबरी खचितच आवडेल हे मी आता सुतोवाच करून ठेवतोय, तुम्हाला सांगून ठेवतो आहे. तुमचे जे प्रश्न असतील किंवा कोणाचे काही आर्ग्युमेंट असतील, अनुभव असतील, कोणाला काही वेगळं मांडायचं असेल, कारण मी संवादामध्ये वादविवादावर मी विश्वास ठेवणार आहे, त्यामुळे तुमचा वेगळा विचार असेल, आय विल रिस्पेक्ट इट, मला त्याबद्दल आदर आहे. खूपच छान सविस्तर तुम्ही कृष्ण आम्हाला समजून सांगितला वेगवेगळ्या दृष्टीने, आणि त्यातले काही गुण कसे आपल्या अंगी असावेत. मुख्य म्हणजे 4 वर्णांमधचे गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत. हे खूप खरंच म्हणजे संस्कार करताना मुलांना, नातवांना हे सांगितलं पाहिजे की सेवाभावी पण हो, वैश्य पण हो, क्षत्रिय हो आणि ब्राह्मणही हो, ज्ञानही मिळव तेवढंच, आणि ज्ञानाचा प्रसारही कर. हे सगळं खूप छान सांगितलं. एक आपल्याकडे शाल्लाळकर म्हणून आहेत, तर त्यांनी एक प्रश्न विचारला आहे, तर त्यांनी मला पाठवला आहे, मी तो तुम्हाला सांगते. हो, बरं. काय प्रश्न आहे? एकच मिनिट. हो हो. आहेत का शाल्लाळकर ताई? आहेत का तुम्ही? शैलजा ताई? हां, मग तुम्ही विचारला तरी चालेल, विचारा ना. विचारा नाही तर मॅडम. नाही विचारा, तुम्ही सांगा, हरकत नाही. बोलू, सांगू का मग? हो हो हो. नमस्कार सर. नमस्कार. हा, माझा असा एक प्रश्न आहे की आजच्या स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जीवन सुकर होण्यासाठी लहान मुलांनी, युवा पिढीने आणि वयस्कर लोकांनी श्रीकृष्णामधले कुठले गुण अंगीकारले पाहिजेत की त्यांचं जीवन सुसह्य होईल? मला असं वाटतं की गेल्या 1.25 तास मी याबद्दलच बोललो आहे, वेगवेगळ्या उदाहरणांनी. मी त्यांना विनंती करेन, माझं जे पुस्तक आहे कृष्णनीती, तुम्ही ते ऐकलंय, वाचलं असेल. ऐकलंय. अगदी अगदी. दुसरा जो ग्रंथ आहे कृष्ण कोण होता,
हा, आणि तिसरा मी तुम्हाला आवर्जून सांगेन छत्रपती शिवाजी महाराजांवरचा तो एक ग्रंथ मराठीतला आहे. तो तुमच्या मुलांना नातवंडांना खूप उपयोगी पडेल. आणि समारोप करताना हेही बोललो की तुम्ही असं पहा, तुमचा मुलगा मुलगी नातू किंवा नात यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारही गोष्टी आहेत ना, म्हणजे बुद्ध्यांक, बुद्धीचा विस्तार, ऊर्जांक, हा भावनांक किंवा सामाजिक अंक, आणि नंबर 4 उद्योजकांक. म्हणजे कुठल्याही कामामध्ये तुमचं काम कुठलंही असेल, तुम्ही नोकरी करताय, उद्योग करताय, शिकवताय, संशोधन करताय, हा, त्यात उद्योजकांची सुद्धा एक भावना असली पाहिजे. थोडं सोपं करतो. सोपं यासाठी की नंबर 1, आम्ही जे काही काम करतो त्याची फलनिष्पत्ती काय आहे, ती समाजोपयोगी आहे का, नंबर 1. नंबर 2, त्याबद्दलचे निर्णय घेताना मी वेगाने निर्णय घेतो का, मी त्यातला स्पीड जो आहे, मी वेगाने निर्णय घेतो का. नंबर 3, त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी माझं नेटवर्क आहे का, मित्रांचं, सहकार्याकडे म्हण आहे ना, गाव करेल ते राव काय करेल. त्यामुळे नेटवर्क महत्वाचं. नंबर 4 खूप महत्वाचं, इनोव्हेशन, आयडिया, कल्पकता. मी कल्पकतेवर प्रचंड विश्वास ठेवतो. मी आणि माझी पत्नी, आमच्या नावावर काही कॉपीराइट्स पण आहेत. कल्पकतेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आता बघा ना, कृष्णाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला किती भरभरून कल्पकता दिसते. छत्रपतींच्या सुद्धा आयुष्यामध्ये कल्पकता दिसते. कल्पकतेशिवाय पुढे जाऊ शकत नाही. दॅट इज इनोव्हेशन. आणि नंबर 5 जो मुद्दा आहे तो मला सगळ्यात महत्वाचा वाटतो, आणि तो आपल्या ध्येयाबद्दलची निष्ठा. सुरुवातीला आपल्या ध्येयावर टीका करणारे किंवा आपल्याला सांगणारे, बाबा तू हे करू शकणार नाहीस, काय या वाटेला जातोस, असे बरेच लोक असतात. आपल्याला स्वतःला माहिती असतं आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपली वाट माहिती असते, आपल्याला आपलं ध्येय माहिती असतं. त्यामुळे आपला आत्मविश्वास ढळू न देणं, या 5ही गोष्टींचं जर मिश्रण आपण पाहिलं, आपण त्याला उद्योजकता म्हणू शकतो. मला वाटतं मी थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, पण मी रिक्वेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही हेही आणखीन 2 ग्रंथ माझे पाहावेत, तुम्हाला त्याचा फायदा होईल. अनुराधा कुलकर्णी, मी एक प्रश्न विचारते सरांना. हो. तर तुम्ही जे सांगितलं, कृष्णाने सांगितलं की कृष्ण कर्मयोगावर भर देतात, त्याला भक्ती योगाची जोड देतात, म्हणजे मन थाऱ्यावर नसेल तर आपण काही करू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी आधार तुम्ही सांगितला मेंदूचा, म्हणजे ज्ञानाचा. हा ज्ञानयोग म्हणजे काय, ते आम्हाला थोडक्यात सांगावं. हे ज्ञानयोगाबद्दल फारसं म्हणजे उमजत नाही. हे भक्तियोग आणि कर्मयोग कळतात छान, पण ज्ञानयोग नेमका कसा साधायचा याच्यातून? छान छान, तुम्ही मला वाटतं खूप चांगला प्रश्न विचारलाय. विस्तारानं उत्तर देण्याच्या मी पॉइंटेड उत्तर देईन. म्हणजे त्यामध्ये थोडस विज्ञान आहे, विवेकी आहे, आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत. आपण ज्याला ज्ञान म्हणतो, या ज्ञानाचा आधार आहे आमची बुद्धिमत्ता, म्हणजे आमचा मेंदू. पण या मेंदूच्या कामाचे 3 भाग पडतात. पहिला भाग ज्याला आपण ग्रहण करणं म्हणतो, म्हणजे ऍब्सॉर्बिंग, ऐकणं, ग्रहण करणं आणि ते साठवणं मेमरीमध्ये. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे विश्लेषण, त्याचे अनालिसिस, त्यातून निष्कर्ष काढणं. हे दोन्ही बहुतेकांकडे चांगले असतात. पण तिसरा भाग जो आहे ना, तो फार महत्वाचा, आणि तो म्हणजे कल्पकतेने विचार करणं, म्हणजे इनोव्हेटिव्ह थिंकिंग. मी रिपीट करतो, एक ग्रहण करणं आणि साठवणं. बघा ना, बऱ्याच जणांची मेमरी प्रचंड असते, म्हणजे लहानपणच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आठवतात, वर्ष आठवतात, नंबर आठवतात, पण ते विश्लेषणामध्ये कच्चे असतात, निष्कर्ष चांगले काढत नाही. ते डेटाबेस आहे, अनालिसिस नाही. पण डेटाबेस आहे, अनालिसिस आहे, दोन्ही गोष्टी आहेत, पण वेगळा विचार नाहीये. वेगळा विचार हा नाही, कारण कल्पकतेचा अभाव आहे. इव्हन ज्याला आपण जैन तत्वज्ञान म्हणतो, ते जैन तत्वज्ञानामध्ये अनेकांतवादाचा पुरस्कार केला गेलाय. अनेकांतवाद म्हणजे प्लुरॅलिटी ऑफ थॉट, समांतर विचारांचं समर्थन. विचार 1, विचार 2, विचार 3, म्हणजे 3-4 विचार असू शकतात, 3-4 उत्तर असू शकतात, सोडवणुकीचे 3-4 मार्ग असू शकतात, पण त्यासाठी कल्पकता असावी लागते. आता या 3 गोष्टींचा विचार केल्यावर मी ज्ञानयोगाकडे येतो. आमच्याकडे ज्ञानाची व्याख्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. म्हणजे त्यातली जी दार्शनिक आहेत, जे दर्शन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन आहेत, ज्ञानाचे वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या आहेत. पण मी तुम्हाला सांगेन, ज्ञानयोगाचे सुद्धा मला 4 भाग संभवतात.
आणि ज्यामुळं एखादा समाज हा खूप प्रगल्भ आहे, एखादं राष्ट्र खूप प्रगल्भ आहे, खूप पुढे चाललंय आहे, याची ग्वाही केव्हा देता येते? जेव्हा या ज्ञानयोगाचे चारही भाग ते राष्ट्र किंवा तो समाज किंवा ते कुटुंब किंवा ती व्यक्ती वापरते. पहिला भाग ज्ञानयोगाचा, ज्याला आपण म्हणूयात त्याची ज्ञानयोगाची ज्ञानाची भौतिक गरज आहे. म्हणजे आमची भौतिक साधनं, भौतिक विज्ञान, रसायनशास्त्र, इंजिनिअरिंग, चार्टर्ड अकाउंटन्सी वगैरे वगैरे. का? तर जगणं महत्वाचं, जगण्यासाठी संपत्ती मिळवणं महत्वाचं, हा ज्ञानाचा पहिला उपयोग झाला. दुसरा उपयोग ज्ञानासाठी ज्ञान. त्याचा अर्थ काय? की आमच्यातले बरेच ज्ञान महर्षी हे आयुष्यभर ज्ञानावर काम करीत राहतात, संशोधन करीत राहतात. हा, मग त्यातले इतिहास तज्ञ असतील, वैज्ञानिक असतील, नोबेल विजेते असतील, तर समाजाची गरज आहे. म्हणजे बघा ना, नोबेल विजेते ज्या देशामधले जास्त असतील तो देश असा बराबर पुढे जातो. छोटा इस्रायल, छोटा ज्यू समाज, या ज्यू समाजानं किती नोबेल विजेते असे निर्माण केले. म्हणजे हा त्या ज्ञानयुगाचा दुसरा भाग. तिसरा भाग, ज्ञानाचा वापर आम्ही समाजाकरता करतो का? अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जेव्हा आम्ही पेटंट घेतो, प्रॉडक्ट पेटंट किंवा प्रोसेस पेटंट, म्हणजे त्याची मालकी माझ्याकडे असते, त्यातून मी नफा कमवतो, पण एका मर्यादेपलीकडे मी नफा कमवता कामा नये. माझं ज्ञान मी समाजाकरता वापरतो का? मी तुम्हाला सतराजित आणि कृष्णाचं उदाहरण दिलं. म्हणजे आता तिसरा भाग, आमची सामाजिक जबाबदारी काय आहे, ही अत्यंत महत्वाची. म्हणजे मी शोधलं, मीच वापरतो किंवा फक्त माझंच कुटुंब वापरेल किंवा फक्त माझा समाज वापरेल, हे आमचं तत्वज्ञान नाहीये भारताचं. हे तत्वज्ञान आमचं नाहीच आहे, हे कधीच नव्हतं. आम्ही जगाला भरभरून दिलं. हे देताना त्याचं आम्ही पेटंटिंग नाही घेतलं, त्याचे आम्ही कॉपीराईट्स नाही घेतले. बरोबर? म्हणजे हा ज्ञानयुगाचा तिसरा भाग झाला. चौथा भाग कुठला? चौथा भाग हे अत्यंत महत्वाचा. ज्ञान हे वृक्ष असता कामा नये, ज्ञान हे बंदिस्त असता कामा नये. नॉलेज शुड बी एन्जॉयबल. आम्हाला ज्ञानाचा आनंद घेतला पाहिजे आणि त्यासाठी त्याची सांस्कृतिकता काय आहे, त्याची सांस्कृतिक परिमाण काय आहेत, या सगळ्या सांस्कृतिक परिमाणांना आम्ही उत्सवांमधून जोडलं. आता बघा ना, गणेशोत्सव चालू आहे गणरायाचा, जी आमची विद्येची देवता आहे. त्यामध्ये आम्ही किती कार्यक्रम करतो, काय काय करतो आम्ही. तुमच्या पुण्यामध्ये तर खूप जास्तीचे कार्यक्रम होतात, जसे मुंबईत होतात. मुद्दा इथं असा की आम्ही जर आमच्या उत्सवांकडे पाहिलं, सणांकडे पाहिलं, त्यांच्या उद्देशांकडे पाहिलं, तर त्यातला एक एक मोठा असा उद्देश दिसतो, तो आहे आनंदाचा, निखळ आनंद. आणि त्या आनंदासाठी लोकांनी एकत्र येणं. हे टिळकांनी गणेशोत्सवाचा प्रारंभ केला, किंवा आम्ही होलिकोत्सव साजरा करतो, रंगपंचमी साजरी करतो, दसरा दिवाळी साजरी करतो, किती काय काय आम्ही साजरे करतो. त्यातला मुद्दा काय? आम्ही ज्ञानी आहोत, हुशार आहोत, भरपूर कमवतो, संशोधन वगैरे लावतो, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण आम्ही आनंदी आहोत का? आम्ही समाधानी आहोत का? आम्ही सुखी आहोत का? आम्ही स्वतः समाधानी आणि सुख यांच्यामध्येही फरक आहे. तुम्ही समाधानी असता बरोबर, पण तुम्ही सुखी नसता, त्यालाही काही उपयोग नाही. म्हणजे ही चार जी उद्दिष्ट आहेत ना, ही चारही उद्दिष्ट आमची ज्ञानयोगाची असली पाहिजेत. मी जस्ट रिपीट करतो. एक, संपत्तीची निर्मिती, आम्ही संपन्न असता कामा नये. विनाकारण आम्ही गरीब वगैरे असता कामा नये, काही काही कारण नाहीये. नंबर दोन, वेगवेगळी संशोधनं लावणं, वेगवेगळ्या परिमाणांवर काम करणं, आणखीन पुढे जाणं, मानव्यासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी. नंबर तीन, तुम्हाला मी म्हणालो सामाजिक बांधिलकी, समाजासाठी, देशासाठी, जगासाठी काहीतरी करणं, आपल्या ज्ञानाचा उपयोग करणं. आणि नंबर चार, निखळ आनंद, त्यातली जी सांस्कृतिकता आहे ती महत्वाची. म्हणजे या अंगाने जर आपण मांडत गेलो ना, तर ज्ञानयोग हा असा सोपा होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये पुन्हा तो जो आधीच आम्ही भाग बोललो, अटॅचमेंट आणि डिटॅचमेंट. हा, म्हणजे एखाद्या गोष्टीला अटॅच होणं, आनंद घेणं आणि त्यातून वेळीच बाहेर पडणं, हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे सांख्य योगामध्ये जो भगवंतानं मांडला, हा जो सांख्य योग आहे, कपिल मुनींनी जो सुरुवातीला मांडला, तुम्ही वाचून बघा, तर या सांख्य योगातल्या ज्या चार अवस्था आहेत, ब्रह्मचर्याश्रम वगैरे वगैरे वगैरे, त्यातला सिद्धांत हेच सांगतो की वेळच्या वेळी आम्हाला त्या परिस्थितीतून, त्या भूमिकेतून बाहेर पडायला पाहिजे. अटॅचमेंट डिटॅचमेंट यातलं संतुलन साधता आलं पाहिजे, तर आमच्या ज्ञानाचा उपयोग आम्ही इतरांसाठी करू शकू. मी बरेच उद्योगपती पाहिलेत, उद्योजक पाहिलेत, पुढारी पाहिलेत, ते आपल्या खुर्चीतून बाहेर जातच नाहीत. म्हणजे उद्योगपती म्हातारा होतो, मुलगा पुढे येतो, पण हा मुलाला सगळ्या चाव्या देत नाही गाडीच्या, त्याला सगळे अधिकार देत नाही. अरे बाबा, तू काल ऍक्टर होता, आता तू डायरेक्टर आहेस, त्याला त्या खुर्चीत बसू दे, त्याला वाहन चालवू दे, तू मागं बस.
त्याला गाईड कर. तू डायरेक्टर आहेस आता. तू काल ऍक्टर होता, नाव यू आर अ डायरेक्टर. हे सगळं आम्हाला वेळच्या वेळी जमलं पाहिजे, तर त्या ज्ञानयोगाला आम्ही पुढे नेऊ शकतो. हे मी थोडं संक्षेपाने मानलं. तुम्ही याबद्दल पुन्हा माझा तो ग्रंथ वाचावा. कृष्ण कोण होता हाही तुम्ही ग्रंथ पाहावा. हे आणखीन काही त्यातले वेगळे अर्थ तुम्हाला मिळू शकतात. पण खूप खूप क्लिअर खूप छान सांगितलं. सांगितलं सर तुम्ही. एक मिनिट हा, एक मिनिट. खूप छान सांगितलं. म्हणजे याच्यामधलं मला इतकं हे भावलं की तुम्हाला ज्ञान आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही समाजासाठी काय करता, तुमची सामाजिक जबाबदारी काय आहे, आणि त्याच्यातून तुम्हाला आनंद समाधान मिळायचं. अतिशय भावलं तुमचं हे उत्तर. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान. 4 अवस्था आणि हे फार क्लिअर केलं. ज्ञानयोग कसा सोपा करून सांगितला एकदमच तुम्ही तो. अजून कोणाला काही विचारायचं? मी विचारू का? मला एक प्रश्न आहे. एक मिनिट. कोण विचारतंय? संगीता लाड विचारताय का? विचारा. त्यानंतर माधुरी कुलकर्णी विचारतील. ओके. खूप खूप धन्यवाद सर आणि संध्याताईंचे पण, की आज एक वेगळ्या प्रकारचा संवाद आपल्यामध्ये झाला आणि तो आम्हाला फार म्हणजे कळाला, अगदी सुस्पष्टरित्या समजला. कृष्ण नीती पुस्तक वाचताना जे समजत नव्हतं ते 1-1.5 तासात आपण फार मोठ्या प्रमाणे समजलो. तर आपण जे रामचरित्र आहे ते म्हणतो की रामचरित्र हे अनुकरणीय आहे आणि कृष्णाचे चरित्र ते वेगळ्या दृष्टीनं फक्त 16,000 बायकांना विवाह केला त्या दृष्टीने लोकांचं वाक्य होतं. पण आज पदोपदी वाटतं की प्रत्येक क्षणाला कृष्णाचं चरित्र आपल्या संवादाच्या मुळे अनुकरण केलं पाहिजे. तर तुम्ही सांगितलं की स्त्रियांचा अधिकार दिले, सुभद्रेला अधिकार दिला, तर स्त्रियांना त्यांनी सन्मान दिला. आजच्या काळात कलियुगामध्ये स्त्री पुरुष समानतेसाठी झगडत आहेत. मग स्त्रियांना आज आम्ही ज्या गोपी सगळ्या तुमच्या समवेत आहोत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल की स्त्रियांनी अधिकारासाठी न झगडता स्वतःच त्यांनी त्यातून कृष्णाकडून काहीतरी शिकावं आणि एकदम बलिष्ठ असा भारत घडवावा, कुणाशी अवलंबून न राहता? संगीताताई, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका छोट्या उदाहरणानं देईन, जे माझ्या बाबतीमध्ये मी घडवलंय. मी आणि माझी पत्नी, माझ्या बायकोचं नाव मंजिरी आणि तिच्या माहेरचं आडनाव मराठे. आम्ही दोघेही एका ट्रिपवर गेलो होतो. म्हणजे त्या ट्रिपमध्ये आम्ही 20 जोडपे होतो. मला वाटतं बहुतेक हिमाचलची ट्रिप असेल. मग पहिल्या टप्प्यावर आमचं ओळख सत्र केलं गेलं. मग तुमचा अनुभव असेल, पहिल्या दिवशी आपण एकमेकांची ओळख करून घेतो. मग प्रत्येक जण आपापली ओळख देत होता. मग माझ्या पत्नीनं मंजिरीने तिची ओळख दिली. तिने तिचं नाव सांगितलं. म्हणाले, मंजिरी मराठे जाखोटिया. मराठे माहेरचं आडनाव, जाखोटिया सासरचं आडनाव. माझी पाळी आली. मी सांगितलं, गिरीश जाखोटिया मराठे. मी जेव्हा गिरीश जाखोटिया मराठे म्हणालो तेव्हा लोक असे अचंब्याने पाहू लागले. ही काय ओळख आहे? मी म्हटलं, ओळख काय? म्हटलं, सामान्य व्यवहार आहे. ते माझी बायको सासर आणि माहेरचं आडनाव सांगू शकते, तर मी सुद्धा सासर आणि माहेरचं आडनाव सांगितलं पाहिजे. माझं आडनाव जाखोटिया आणि माझ्या सासरचं आडनाव मराठे. म्हणजे आम्ही ही सुरुवात आमच्यापासून करतो का? मुद्दा हा आहे. गोष्टी छोट्या छोट्या असतात. अर्थात आता बराच बदल झालेला आहे, विशेषतः महाराष्ट्रीय समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये. हा मी म्हणेन की सांगायची पण गरज नाही. तुमचा अनुभव काय मला माहिती नाही, पण हे उदाहरण मुद्दामून देतो, ज्याला आपण उत्तर भारतीय आडवा पट्टा म्हणतो. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तरांचल, मध्य प्रदेशचा वरचा भाग, ओरिसाचा वरचा भाग, या सगळ्या भागामध्ये आजही, मी अनुभवानं बोलतोय, मी 40 वर्ष त्या पट्ट्यामध्ये वावरलो आहे. आजही तिथे स्त्रियांचा गौरव जो आहे ना, त्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग या स्त्रिया कुठल्याही वर्णातल्या असतील, कुठल्याही जातीतल्या असतील, त्या बाबतीमध्ये आम्ही खूप पुढारलेले आहोत. म्हणजे आम्ही आभार मानले पाहिजेत आमच्या संतांचे, समाज सुधारकांचे. इतकी मोठी परंपरा आमच्याकडे आहे. पण मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना आम्ही पदोपदी हे पाहिलं पाहिजे. आमच्या घरात ही सुरुवात झाली पाहिजे. विशेषतः आर्थिक निर्णयांमध्ये आमचा सहभाग किती आहे घरातल्या. म्हणजे आईला आदर देणं, आईबद्दल प्रेम दाखवणं, इत्यादी इत्यादी. पण एखादा आर्थिक निर्णय आल्यानंतर जर मुलगा वडिलांशी सल्लामसलत करत असेल आणि आई इंटरेस्ट घेत नसेल, ते चुकीचं आहे. या बाबतीमध्ये महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्याला आपण फायनान्शियल लिटरसी म्हणतो, ही फायनान्शियल लिटरसी खूप महत्वाची आहे. हल्ली मी एक सामाजिक जबाबदारी म्हणून
फिनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक ज्ञान या बाबतीतल्या 2.5-3 तासांच्या मी कार्यशाळा कंडक्ट करतो एक सामाजिक जबाबदारी म्हणून, आणि त्याही विशेष करून महिलांसाठी. म्हणजे आर्थिक स्वावलंबन हे महत्वाचं आहेच. स्त्री कमावते, नोकरी करते, सगळं करते, परंतु घरामध्ये पुन्हा आल्यानंतर आर्थिक विश्लेषणामध्ये ती पुन्हा कुठेतरी कमी पडते. त्यामुळे गोष्टी इतक्या आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं, चर्चा करायची झाली तर मला वाटतं 2-3 तास असे निघून जातील. माझी एवढीच विनंती आहे की आपण ही सुरुवात आपल्या घरातून केली पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. थँक्यू सर. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. घरातून आणि आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये ते दिसलं पाहिजे. आणि जसं आपण कृष्णाचं नेतृत्व पाहिलं, तत्त्वज्ञान पाहिलं आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग करता येईल हा दृष्टिकोन आपल्याला कृष्णनीती या पुस्तकातून मिळालेला आहे. काही माधुरी कुलकर्णी. हो, माधुरी कुलकर्णी तुम्ही विचारताय ना? हो सर, नमस्कार. मी नमस्कार. तुमचं पुस्तक म्हणजे ताईंच्या तोंडून ऐकलं. अर्थात त्या खूप छान म्हणजे वाचन करतात, त्यामुळे ते आम्हाला खूप जास्त चांगल्या पद्धतीनं समजलं. आणि त्याच्या बाबतीत तुम्ही जे आता बोललात की कृष्ण हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे जात होता किंवा त्यांनी कधी जातीभेद मानला नाही. पण आत्ताची जी समाज व्यवस्था आहे किंवा ज्या आत्ताच्या समाजात किंवा महाराष्ट्रात विचार करा, जास्त करून जे काही चाललंय किंवा जे वातावरण आहे ते बदलण्यासाठी आम्ही काय करू शकतो किंवा ही जाती व्यवस्था कमी करण्यासाठी काय करता येईल का, असा माझा प्रश्न आहे. तुमचं मी सोपं उत्तर देतो माधुरीताई. आम्हाला आता पुन्हा हा डेटा मोठा आहे, त्यावर मी बरंच काम केलं आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 85% लोकसंख्या ही बहुजनांची आहे. अभिजन बहुजन या वादामध्ये मी जात नाही, पण 85% लोकसंख्या ही बहुजनांची आहे, ज्यामध्ये आजच्या भाषेनुसार, आजच्या व्याख्येनुसार ओबीसी, ST, आदिवासी हे सगळे येतात आणि या 85% आहेत. आम्ही जर या 85% जनतेला हे दाखवू शकलो की कृष्ण हा फक्त उच्चवर्णीयांचा नाही आहे, अभिजनांचा नाही आहे, किंबहुना तो बहुजनांचा सार्थ नायक आहे, आणि मग कृष्णाने त्या गोष्टी मांडल्या, त्यांचं विश्लेषण जर आम्ही मांडू शकलो तर मला वाटतं बदल हा संभवनीय आहे. म्हणजे गोकुळातला कृष्ण आणि गीता सांगणारा कृष्ण याच्या पलीकडे जाऊन मी जे काही त्याचे टप्पे मांडले, त्याचं सगळं चरित्र आपल्या समोर मांडलं, त्यातल्या काही घटना मांडल्या, यांचा विवेकानं आणि विज्ञानानं याची जर आपण मांडणी केली तर आमच्या पुढच्या पिढीला पाहू शकेल, आवडू शकेल, आणि तिथून तो बदलाचा प्रारंभ होऊ शकेल. आणि मला असं वाटतं की तुम्ही तो आधीच करता आहात, तुम्ही तो केलेला आहे त्या वाचनातून. बरोबर आहे. आमच्या ताई तरी सुरू केलेलंच आहे संध्याताईंनी त्या बाबतीत. सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना धरून त्या चालल्यात पुढे. आमचा आपला खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये. सगळ्यांचाच वाटा आहे, नेतृत्व त्यांचं आहे आणि वाटा तुमचा. अगदी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रश्नाला उत्तर खरं तर शेवटचं जे प्रकरण आहे, पृथ्वीचं भवितव्य, याच्यामध्ये खूप छान दिलेलं आहे त्यांनी की विश्व धर्म स्थापन केला पाहिजे. कुठलाही धर्म स्थापन न करता विश्व धर्म स्थापन करून एका छताखाली पूर्ण मानवजात येईल, त्यावेळेलाच ते घडू शकतं. आणि त्याच्यासाठी कोण प्रयत्न करणार आहे तर आपण प्रयत्न करणार आहोत, असं आपण ठामपणे सांगितलं पाहिजे. ते ध्येय आपण ठेवलं पाहिजे आणि ध्येयनिष्ठा ठेवून आपण केलं तर कृष्ण आपल्याबरोबर नक्कीच आहे, असं मला वाटतं. खूप छान. शेवटचं प्रकरण पण आम्हाला खरंच खूपच भावलं. खूप छान सांगितलं आणि नवीन पिढीला आत्ताची परिस्थिती हाताळण्यासाठी ते खूप उपयोगी पडेल. अगदी संध्याताई, हा जो ग्रंथ आहे कृष्णनीती, हा इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे Amazonवर. बरं. जे पुढच्या पिढीला जर इंग्रजीतलं वाचायचं असेल, आणि हे अनुवाद केलेला आहे ना? इंग्रजीतही आहे तो. तुमची अनेक पुस्तकं मी बघितली, याच्यावर पण आहेत लिहिलेली. तर त्याच्यापैकी तुम्ही सांगितलेत ते कृष्ण कोण होता हेही आम्ही घेऊ लवकरच वाचायला. आणि हे शिवाजी महाराज वैचारिक जे आहे ते, किंवा चला बदल घडवूया, त्याच्यामध्ये पण आपली खूप मानसिकता चांगली होऊ शकते, मानसिक शक्ती वाढू शकते. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 21वं शतक आणि बाबासाहेब आंबेडकर हेही पुस्तक, यशस्वी उद्योगाचे 36 मंत्र, हे पण तुमचं चांगलं आहे. खरंच युवा पिढीला ते उपयोगी पडेल नक्कीच, कारण आता सगळे उद्योगाला महत्त्व देणं फार गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. तर अगदी
सध्या ते आणखीन 2 पुस्तकं मग मी सुचवेन. हां. बॅलन्स शीट या नावानं हं. फायनान्स वरचं माझं मराठीत पुस्तक आलंय, साकेत प्रकाशन तर्फे. बर. मी ज्यांना बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हं. वगैरे जाणून घ्यायचं आहे मराठीमध्ये, मराठीमध्ये ते का? मराठीत हां. मराठीत आहे. बर. आणि त्याचं नावच आहे बॅलन्स शीट, साकेत प्रकाशन तर्फे. अच्छा. बर. त्यानंतर उद्योजक कसे म्हणतात हं. हे एक पुस्तक आहे आणि ते काढलंय सनय प्रकाशनने. बर. उद्योजक कसे बनतात हे तुम्ही पाहू शकता. आणि मगाशी मी रिक्वेस्ट केल्यानुसार कामायनी ही माझी आता कादंबरी येऊ घातली आहे हो. आणि ती तुम्हाला खचितच आवडेल. ती स्त्री प्रधान कादंबरी आहे. स्त्रीप्रधान आहे. बरं. अजून आत्ता सध्या आम्ही सगळं हे असं आध्यात्मिक वाचन करतोय की ज्यातनं गीतेच्या संदर्भात जे आपल्याला थोडंफार कळतंय ते अजून विस्तृत कळावं याच्यासाठी ही सगळी वाचतोय. खूप छान. तर हे वाचन झाल्यावर कादंबरी पण ती चांगलीच असेल नक्कीच. आणि आत्ता जो संगीताताईंनी प्रश्न विचारला त्याची बरीचशी उत्तरं त्याच्यात मिळतील कदाचित. तर खूपच छान. म्हणजे हे पुस्तक इतकं प्रभावी होतं, सगळ्यांना खूप आवडलं आणि त्याचबरोबर तुमची भेट झाली, तुमच्याकडनं हे सगळं ज्ञान मिळालं आम्हाला. म्हणजे किती अभ्यासू आहात. हे तर तुम्हाला मिळालेले साहित्यिक पुरस्कार आहेत किंवा तुमचं लेखन आहे, अखंड लेखन चालू आहे तुमचं, मला वाटतं अजूनही चालूच आहे. आणि खूप छान म्हणजे समाजाच्या दृष्टीने, समाजाचा विकास होण्याच्या दृष्टीने हे खूप उपयोगी आहे. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. अजून काही बोलायचं आहे कोणाला? संध्याताई, पुन्हा मी रिपीट करतो, माझे धन्यवाद तुम्हाला तर आहेतच. माझा मित्र श्रीकांत देशपांडे आणि वहिनींना हो. माझे धन्यवाद आहेत. ज्योतिताईंना तर आहेतच. ज्योतिताई आणि सरांनी, देशपांडे सरांनी खूप म्हणजे त्यामुळेच तर ते सेतू आहेत मधला. लेखक आणि वाचक यांच्यामधला सेतू म्हणावा लागेल त्यांना. इतकं त्यांचं मोठं काम आहे आणि इतकं सहजपणे तुम्ही हे सगळे विचार मांडू शकलात म्हणूनच आणि आमच्यापर्यंत पोहोचवू शकलात. त्यांचेही खूप खूप धन्यवाद दोघांचेही. पण ते आपण रेकॉर्डिंग करू शकलोय का? आजच्या रेकॉर्डिंग करू शकलोय? हो. रेकॉर्डिंग मी केलंय. फक्त हे ऑडिओ रेकॉर्डिंग केलंय फक्त, की म्हटलं नंतरही थोडंसं त्याचं